हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आता MPSC राज्यसेवेची पूर्वपरीक्षा तर येणार आहे. तर आपण आपल्या चॅनलवर काही मॅरेथॉन लेक्चर्स घेऊन येत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन मॅपिंग हे डिस्कस करू. जर तुम्ही माझं लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तिथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की पर्टिक्युलर सेक्शनमधून किती किती क्वेश्चन्स येतात. 2013 टू 2024 आपण एंटायरली कव्हर केलं आहे आणि याची PDF पण मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर आपण त्या हिशोबाने जर बघितलं तर ड्रेनेज पॅटर्न ॲज वेल एज अ मॅपिंग या दोन्ही सेक्शनमधून अराउंड 32 टू 19 क्वेश्चन्स आलेले आहेत. सो दॅट तुम्ही विचार करू शकता या इतक्या इयर्समध्ये दरवर्षी कुठं ना कुठं 3 ते 4 प्रश्न डेफिनेटली या सेक्शनमधून आलेच असेल. सो हे दोन सेक्शन खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आपण इंडियाची मॅपिंग एंटायरली कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एंटायर जी काही मॅप्स आहे, ठीक आहे, एकदम पिक्टोरल फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे मी, सो दॅट तुम्हाला पण बोरिंग नाही वाटेल आणि आपण एंटायरली हे सर्व जे चांगल्याने कव्हर करून घेऊ. तर काय आहे, आता हे सुरू करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितके पण चॅनलवर मी PYQs आणले आहेत ते एकदा चांगल्याने बघून घ्या. PYQs इम्पॉर्टंट होऊन जातात, सो दॅट तुम्हाला ट्रेंड माहीत होईल की MPSC कशा प्रकारे प्रश्न विचारतो आणि तुम्हाला हे माहीत होणे खूप गरजेचे आहे. आणि याच्या रिलेटेड म्हणजे खूपदा व्हिडिओज बनवले आहे, खूपदा तुम्हाला सांगितलं की PYQ चांगल्याने करा, तुम्हाला माहीत पडेल की कुठल्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. सो PYQ चांगल्याने एकदा करून घ्या. ओके. अँड चॅनलवर अपलोड झाले आहेत व्हिडिओ, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तुम्ही ते बघू शकता. आणि एक गोष्ट, खूप सारे मुलं काय करणार, चॅनलवर व्हिडिओज बघून जात आहेत पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. सो प्लीज असं करू नका. इनिशियल आहे आमचं, पण सपोर्टची गरज आहे. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. व्हिडिओ आवडत असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, ठीक आहे. सो परत एक गोष्ट, या व्हिडिओ सोल्युशन तर आम्ही आणलेलं आहे, परत बुकलेट हार्ड कॉपी जी आहे या सर्व टॉपिक्सची आम्ही बनवलेली आहे. सो ज्या मुलांना ॲक्सेस करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते, ते तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर या बुकलेटमध्ये 2013 ते 2024 पर्यंत जितके पण क्वेश्चन्स आले आहेत PYQ जे मध्ये, ठीक आहे, त्याला टॉपिक वाईज कॅटेगराईज केलेलं आहे, प्रत्येक सब्जेक्टचं टॉपिक वाईज कॅटेगरायझेशन. त्याचबरोबर प्रत्येक ऑप्शनचं एक्सप्लेनेशन पण आम्ही कव्हर केलेलं आहे. सो याचं एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवून देते. परत सॅम्पल टेलिग्रामवर पण अपलोडेड आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता, ठीक आहे. आणि एक सॅम्पल व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. थँक्यू. चला, एनिवेज व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आज आपण व्हिडिओमध्ये इंडियन मॅपिंग डिस्कस करू. त्याच्यामध्ये आपले हिल्स, माउंटेन, ड्रेनेज पॅटर्न, लेक्स आणि काही मिसलेनियस टॉपिक पण कव्हर करू. आणि सर्टन टॉपिक जे न्यूजमध्ये होते त्याला पण आपण एंटायरली या व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेऊ. तर बघा, स्टार्टिंग करू आपण बेसिकपासून. तर काय आहे, इंडियाचं जॉग्राफिकल लोकेशन जर पूर्ण बघितलं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अर्थमध्ये हा आपला झोन झाला पूर्ण, ते NEWS, नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ. तर इंडिया येतो या साईडला, ओके, इकडे कुठेतरी. तर याच्याने आपल्याला समजून येते आपण नॉर्थ ईस्ट या झोनमध्ये येतो. दॅट्स वाय हे आपले जे लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्युडल एक्सटेंड आहे ते त्याच्या अकॉर्डिंग आहे. तर नॉर्थ आणि साऊथ बघितलं तर 37 डिग्री 37.6 नॉर्थ आणि इकडे 8.4 नॉर्थ. आणि या साईडला जर बघितलं तर 68.7 ईस्ट टू 97.25 ईस्ट. ओके, हे आपले एक्सटेंड आहे. त्याच्यानंतर आपण आता बघितलं या हिशोबाने लेंथ जास्त आहे की या हिशोबाने लेंथ जास्त आहे इंडियाची. तर आपण बघितलं नॉर्थ टू साऊथ एक्सटेंड जो आहे ते आहे 3000+, ओके. आणि ईस्ट टू वेस्टवाला आपला जो सेक्शन बघितला ते आहे 2933. नंबरनी समजून येत आहे की आपला नॉर्थ टू साऊथ एक्सटेंड जास्त लंबा आहे ॲज कम्पेअर्ड टू ईस्ट टू वेस्ट सेक्शन,
ओके, तर हे झालं आपलं बेसिक जॉग्राफिकल साईज आणि लोकेशन ऑफ इंडिया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हे जे मॅप्स आहेत ना, त्याच्यातून आपल्याला एक आयडिया मिळते की इंडिया वर्ल्डमधून किती एरिया कव्हर करतो. सो इंडिया कव्हर करतो अराउंड 2.4% ऑफ अ टोटल वर्ल्ड एरिया. आणि असं ओव्हरऑल बघितलं पूर्ण स्क्वेअर किलोमीटरच्या एरियानी, तर इंडिया इज अ 7th लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. ओके, आता परत थोडं डिटेल बघून घेऊ एक्सटेंडचं काय आहे. तर साऊथर्न मोस्ट पॉईंट जर बघितलं इंडियाचा, तर तो आहे आपला इंदिरा पॉईंट आणि ते लोकेटेड आहे 6°45' नॉर्थ लॅटिट्यूडला. ठीक आहे, आणि नॉर्थ टू साऊथ एक्सटेंड जर बघितलं तर इट इज फ्रॉम इंदिरा कोल. ठीक आहे, इकडे येते आपलं इंदिरा कोल काश्मीरमध्ये जे आहे, आणि लास्टला आपलं साऊथमध्ये आपलं येते कन्याकुमारी. ओके, हे झालं आपलं थोडं बेसिक आयडिया. आता ईस्ट आणि वेस्टमध्ये बघितलं तर इकडे येते आपलं रन ऑफ कच्छवाला भाग. ठीक आहे, गुजरात साईडला, आणि इकडे आपलं येते अरुणाचल प्रदेश. आता आपल्याला एक सर्वांना एक कन्सेप्ट माहीत असेल, जॉग्राफीमध्ये सर्वांनीच वाचलं असेल, एक असते प्राईम मेरिडियन. ओके, आणि एक असते इंटरनॅशनल डेट लाईन. तर या दोघांच्या हिशोबाने आपल्याला माहिती आहे की एक पर्टिक्युलर प्लेस डिसाईड झाली आहे, त्याच्या रिस्पेक्टमध्ये मग आपण झोन्स कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्या हिशोबाने मग टायमिंग वगैरे डिसाईड केली जाते. ठीक आहे, डेज किती होत आहे, ईस्टला आपण जेव्हा वळतो किंवा वेस्टला जातो तर किती डेज ॲड होत आहे, किती डेज सबट्रॅक्ट होत आहे, याच्यावर पण एमपीएससीने PYQ विचारलं आहे. हां, तर हे जे आहे आपण जॉग्राफीमध्ये शिकलं, तर त्याच्या अकॉर्डिंग सर्वांनाच माहिती असेल की एक प्राईम मेरिडियन कन्सेप्ट असतो आणि एक असतो इंडियन मेरिडियन. आता इंडियन मेरिडियन कुठून पास होतो ते आपल्याला माहिती पाहिजे. तर इंडियन मेरिडियन पास होतो 82°30' ईस्टला, आणि हे पर्टिक्युलर मिर्झापूर या प्लेसमधून पास होतं जे यूपीमध्ये आहे. आणि कुठले कुठले स्टेट पास होतात ते आहे यूपी, MP, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. हे सर्व स्टेट पास होतात. दॅट इज 1, 2, 3, 4, 5 5 स्टेट जातात इंडियन मेरिडियन क्रॉस होतात. आणि याच्यावर डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो, सो आपल्याला माहिती हवं. आता नॉर्थ आणि साऊथ एक्सटेंड तर मी आधीच सांगितलं. ठीक आहे, इंदिरा कोल आणि इकडे कन्याकुमारी, आणि लास्टला आपण हे बघितलं तर केप ऑफ कॅमरिन पण येऊन जाते. ठीक आहे, वॉटर बाउंड्री जर बघितलं तर. त्याच्यानंतर इकडे गुजरातमधला पर्टिक्युलरली गुहार मोठी ही लास्ट बाउंड्री आहे आपली, आणि इकडे अरुणाचल प्रदेशमधला किबोटू ही आपली लास्ट बाउंड्री आहे. ओके, हे झालं आपलं इंडियन मेरिडियन बद्दल आयडिया. आता आपण बघू ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बद्दल. तर बघा, जॉग्राफीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे हे असते इक्वेटर. ठीक आहे, 0°. त्याच्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, नॉर्थ पोल, साऊथ पोल, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण मी जसं आधीच सांगितलं इंडिया या साईडला लाय करतो, सो आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कडून आपल्या इंडियामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतो. तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम या सर्व स्टेटमधून पास होतो. आणि येस, एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं मी सांगत आहे ना तितकं तुम्ही चांगल्याने केलं, तुमचे मोस्ट ऑफ द जे आहेत आन्सर मॅपिंगचे बनून जाणार. आणि आपण जे आहे जे डिस्कस करत आहोत ते करेक्टली सांगत आहे की नाही याच्यावर जर तुम्हाला विश्वास होत नसेल तर लास्टला जे मी PYQ दिले आहेत ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अटेम्प्ट करायचा ट्राय करा. ठीक आहे, काही क्वेश्चन असे पण आहे जे मी या व्हिडिओमध्ये कव्हर नाही केले आहे, पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही एलिमिनेशन कसे वापरत आहे. कारण की पेपरमध्ये काय होते 100% आपल्याला सर्व आन्सर येत नाही, पण आपण एलिमिनेशन थोडं केलं तर आपल्याला तो आन्सर जो आहे करेक्ट आन्सरपर्यंत आपण पोहोचतो. सो लास्टला PYQ अटेम्प्ट करायचं आहे सर्वांना, आणि त्याचे आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये पाहिजे. ओके, कमेंट करत जा आन्सर्सला, थोडं ॲक्टिव्हनेस दाखवा, एंगेजमेंट दाखवा व्हिडिओसोबत. ओके, नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट पॉईंट. तर इथे बघा, आपल्याला माहित आहे इंडियाच्या इकडे खाली येते इकडे इक्वेटर भाग. इंडिया येतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, आणि जेव्हा आपण इंडिया म्हणजे हा इक्वेटरपासून थोडं लांब जातो, दॅट इज वेन एव्हर मी मूव अवे फ्रॉम द इक्वेटर, त्या टाईमला वी एक्सपिरियन्स एक्स्ट्रीम क्लायमेट. ठीक आहे, क्लायमेट जो असतो तो एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये येऊन जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला हाय डेली असो की ॲन्युअल रेंज असो टेम्परेचरची ती आपल्याला दिसून येते. त्यालाच आपण सब ट्रॉपिकल रिजन असं म्हणतो. आता इकडे आपण याच्याजवळ इक्वेटर जात राहिलो, दॅट इज वी आर मूव्हिंग क्लोजर टू द इक्वेटर, त्या टाईमला ना वी एक्सपिरियन्स अ हाय टेम्परेचर थ्रू आउट द इयर, पण स्मॉल दिसते आपल्याला डेली ॲज वेल एज द ॲन्युअल रेंज ऑफ अ टेम्परेचर. ठीक आहे, तर हे बेसिक कन्सेप्ट आहे, सर्वांना माहिती आहे, जॉग्राफीमध्ये आपण सर्वांनी वाचलंच असेल. ठीक आहे, आता इंडियाचं एक जॉग्राफिकल एक्सटेंड जे आहे, ठीक आहे, ते आपण बघितलं. आता आपण बघू इंडियाला कुठले कुठले कंट्रीज बॉर्डर करतात. तर इंडियाला पाकिस्तान,
अफगाणिस्तान, ठीक आहे, चायना, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार हे सर्व कंट्री बॉर्डरिंग करतात. हे आहे त्याचं लेंथ वाईज ऑर्डर. हे ऑर्डर एकदा तुम्ही बघून द्या. हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे कुठल्या ऑर्डरमध्ये आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे एकदा तुम्ही बघून घ्या. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, लवकरच बाकी सेक्शन्स पण येऊन जाणार. वर्ल्डमधून पण प्रश्न विचारले आहेत, महाराष्ट्रावरून पण प्रश्न विचारले आहेत, याच्यावर पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. आता सध्या इंडियाचं आहे तर याच्यावरच फोकस करा. आय नो डेफिनेटली कोणी ना कोणी तर मला कमेंट करणार की इंडियावर तेवढं काय फोकस करताय, महाराष्ट्रावर फोकस करा. पण गाईज, PYQ बघा, क्वेश्चन्स आले आहेत इंडियाच्या मॅपिंगवरून पण. सो वी आर कव्हरिंग इंडिया सेक्शन इन दिस व्हिडिओ. मग आता आपण स्टार्टिंग करू नॉर्थपासून, देन आपण मग हळूहळू साऊथला जाऊ. तर आता हिमालयन रेंज बघितलं तर सर्वांना माहिती आहे हिमालयन रेंज जी आहे ती सर्वात आपण म्हणू शकतो इट इज अ यंगेस्ट फोल्डेड माउंटेन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे टेक्टॉनिक ओरिजिनने फॉर्म झालेली आहे. आणि या रेंजमध्ये जर तुम्ही चांगल्याने मॅपिंग बघितले असेल किंवा मॅपिंग याच्या आधी पण केलं असेल तर तुम्हाला माहीत पडेल की हिमालयामध्ये जे आहे ना रेंजमध्ये खूप सारे जितके पण मेन रेंजेस आहेत, माउंटेन रेंजेस, ती पॅरलल आहेत एक दुसऱ्याला. इथे आता मी तुम्हाला 2-3 स्लाईड नंतर दाखवेलच, तर तुम्हाला माहिती होईल खूप सारे स्लाईड जे आहेत ते पॅरलल आहेत. सो पॅरलल माउंटेन रेंजेस आपल्याला हिमालयाच्या याच्यामध्ये भेटते. त्याच्यानंतर लँडफॉर्म कुठले कुठले फॉर्म होतात ते आहे जॉर्जेस, वी शेप व्हॅलीज, रॅपिड्स आणि वॉटरफॉल. हे सर्व आपल्याला हिमालयन रिजनमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर आपण जनरल ओरिएंटेशन जर बघितलं, ठीक आहे, कुठलं ओरिएंटेशन आहे तर हे नॉर्थ, बघा आता हे नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट या ओरिएंटेशननी इन जनरल हिमालय आहे. पण हिमालयाचा सर्टन भाग जो या साईडला येतो नॉर्थ ईस्टर्न साईडला, त्याचं इन्क्लायनेशन थोडा चेंज आहे, जे आपण नंतर बघू, पूर्वांचल हिलवाला पोर्शन. ठीक आहे, आता हे आहे आपलं बेसिक कुठल्या झोनमध्ये काय काय क्लासिफिकेशन आहे. तर बघा हिमालयाला जो आहे ना डिफरंट झोन्समध्ये क्लासिफाय केलं आहे. काही आहे ट्रान्स हिमालय, मग ग्रेटर हिमालय त्याला आपण हिमाद्री म्हणतो किंवा इनर हिमालय म्हणतो. मग आहे लेसर हिमालय किंवा हिमाचल. त्याच्यानंतर आहे आउटर हिमालय, त्याला आपण शिवालिक म्हणतो. आणि इकडे नॉर्थ ईस्टवाला जो भाग येतो त्याला आपण पूर्वांचल म्हणतो. तर हे झालं आपलं बेसिक डिवायडेशन ऑफ आपलं हिमालय. आता हे इथे जे पॉइंट्स आहे ना हे याचे आहेत, हे बघा. ओके, तर ट्रान्स हिमालयामध्ये कुठले कुठले रेंजेस येतात. तर ट्रान्स हिमालयामध्ये इथे हे बघा, काराकोरम, लडाख, झास्कर, कैलाश. ठीक आहे, KLZK. ठीक आहे, काराकोरम, लडाख, झास्कर, कैलाश, काराकोरम, लडाख, झास्कर, कैलाश असे 4-5दा म्हटलं तरी तुम्हाला लक्षात राहणार. हे त्याचं ओरिएंटेशन आहे. हे ट्रान्स हिमालयामध्ये येतात. आणि हे जे काराकोरम रेंज आहे ना त्याच्यामध्ये शियाचिन ग्लेशियर हे येते. त्याचबरोबर K2 ज्याला आपण गोडवेन ऑस्टिन म्हणतो, जे वर्ल्डची सेकंड हायेस्ट पीक आहे, ते पण काराकोरम रेंजमध्ये मिळते. तर हे सर्व जे आहे आपल्या ट्रान्स हिमालय भागामध्ये येतात. त्याच्यानंतर ट्रान्स हिमालयवाला भाग झाला हा जो ग्रीन कलरने मार्क आहे, ठीक आहे, ते त्याचं लोकेशन आहे. त्याच्यानंतर हा येल्लो भाग त्याला आपण म्हणतो ग्रेटर हिमालय और इनर हिमालय और हिमाद्री. तर याच्यामध्ये कुठले रेंजेस येतात ते येते कंचनगंगा, माउंट एव्हरेस्ट, नंदादेवी, नंगा पर्वत, नामचा पर्वा, कामेत आणि सर्टन हे आहे ट्राईब्स, भुटिया ट्राईब जे आहे ते मेनली या रिजनमध्ये रिसाईड करतात. ओके, आता याचं एकदा इथे मी तुम्हाला तसं दाखवणार एक्झॅक्ट लोकेशन, पण सध्यासाठी लक्षात ठेवा हे कुठल्या पार्टमध्ये कुठले कुठले रेंजेस येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लेसर हिमालय, ही आपली ब्लू कलरची. ठीक आहे, इथे त्याच्याने तसं मी हायलाइटच केलं आहे. तर ब्लू कलरची हे लेसर हिमालय, त्याला आपण हिमाचल वगैरे म्हणतो. तर महाभारत रेंज, म्हैसूर रेंज, नागा तिबet, पी परजल, धौलाधर आणि नैनिताल हे सर्व याच्यामध्ये येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांनी पण NCERT चांगल्याने वाचली असेल त्यांना माहिती पडेल की ही जी रेंज आहे ना मिडल हिमालय किंवा हिमाचल रेंज, त्याच्यामध्ये कार्वेसचं आहे, कार्वेस फॉर्मेशन होतात. आता कार्वे फॉर्मेशन काय असते, कार्वे फॉर्मेशन बेसिकली एक फेल्युअल ग्लेशियल डिपॉझिट असते. ठीक आहे, जे या दोन रेंजच्या मधात बनते, त्यालाच आपण कारवाज असं म्हणतो. आता मग लास्टवाली जे येते, ठीक आहे, ते आहे आपली आउटर हिमालय किंवा आपण शिवालिक म्हणतो. आता ही जी रेंज आहे ना इथून मग गंगा वगैरेचा फ्लो वगैरे येतो, तर त्याच्यामुळे ना ही जी रिजन आहे ना मोस्टली फर्टाईल ॲल्युअल सॉइल इथे मिळतात. याच्यामध्ये डून्सचं फॉर्मेशन, द्वारचं फॉर्मेशन खूप दिसून येतं. त्याचबरोबर ही जी रिजन आहे इकडे येते, आपल्याला माहिती आहे या रिजनमध्ये इकडे दार्जिलिंग वगैरे इकडे घेऊन घ्या थोडंसं फार रिजन, आणि इकडे आपलं नॉर्थ ईस्टवाला रिजन. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे टीचं कल्टिवेशन जास्त होतं, टीचं कल्टिवेशन जास्त होतं. ठीक आहे, हे आपलं मेजर पॉईंट आहे. आणि हे कुठे होते, शिवालिक रेंज, त्याचा अर्थ आहे आपल्या आउटर हिमालयामध्ये. आता
हे झालं आपलं बेसिक ओरिएंटेशन जे नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्टच्या डायरेक्शनला आहे. तर आता मेन एक आहे, एक सेकंड, हां, आता हे आपली पूर्वांचल. आता पूर्वांचल हिल आता ही या ओरिएंटेशन येते. थोडासा पार्ट जो हिमालयाचा आहे तो या डायरेक्शननी पण येतो. तर टुवर्ड द रिजन ऑफ अ दिबांग जॉर्ज हिमालया टेक अ रॅपिड, या इथे नाही का दिबांग रिव्हर्स आहे त्याचा जॉर्ज फॉर्म होतो आणि इथे जो आहे इथून ना तो एक सिंटॅक्स्टल बेंड असं घेतो. सिंटॅक्स्टियल बेंड घेतल्यामुळे थोडं इकडे या साईडला त्याचं ओरिएंटेशन चेंज होतो. आता इथे ना 3-4 टाईपचे हिल्स आहे. दॅट इज पटकाई बम, ठीक आहे, नागा हिल, मणिपुरी हिल, मिझो हिल, त्याला लुहाशी हिल पण म्हणतात. ओके, सॉरी लुसाई हिल, हे सर्व हिल याच्यामध्ये दिसतात. आता याचं आपण एक्झॅक्ट लोकेशन बघू. तर बघा, काराकोरम रेंज मी आता सांगितलं, काराकोरम, लडाख, झस्कर, कैलाश. ओके, हे सर्वांना लक्षात राहणार. त्याच्यानंतर काराकोरममध्ये केटू मिळते. ठीक आहे, आता काराकोरमच्या नंतरची जी रेंज येते ती आहे आपली ज्याच्यामध्ये मेनली ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्रीवाली. तर इथे आपलं सर्व हे येतात आपले मेजर. कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट, आय थिंक इथे कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा ते हां बघा इथे दिलेच आहे, कलरने मार्कच केलाय. तिथून स्टार्ट होते नंगा पर्वतपासून. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे नामचा बर्वा येते, त्याच्यामध्येच येते इथं कामेत, नंदादेवी, माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा आणि नामचा बर्वा. ठीक आहे, हे आपलं मेजर येते पोर्शन ऑफ अ इनर हिमालय. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट आहे. त्याच्यानंतर लेसर हिमालयाचा इथं भाग बघितला तर इथे येणार, इथे एक्झॅक्ट पूर्ण लिहिलं नाही आहे पण लक्षात ठेवा इकडे बघा पीर पंचाल वगैरे येते. ठीक आहे, इकडे ऑब्व्हियसली या साईडला मसुरी रेंज, महादेव हिल्स वगैरे या साईडला येऊन जाणार. त्याच्याच बरोबर मग हे रेस्ट ऑफ हे रेस्ट ऑफ द सेक्शन आहे धौलाधार आणि नैनिताल. इथे प्रिंट नाही आहे सध्या पण तुम्हाला इकडे माहिती पडेल, तुम्ही जर आटलास बघाल व्यवस्थित तर इथे याच रेंजमध्ये ते मिळून जाणार. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपला साऊथवाला रिजन बघितला आपला शिवालिक रेंज. तर ही लास्ट ॲल्युअल प्लेनवाली रिजन येऊन जाते, ही सर्व आपली शिवालिकमध्ये येते. आता इकडचं जर मी तुम्हाला सांगितलं पूर्वांचलवाला भाग, तर याच्यामधले जे मेजर हिल्स आहे इथे तुम्ही बघून घ्या. पटकाई बम, नागा हिल, मिझो हिल. ठीक आहे, हे सर्व आपले या साईडला येते कारण की या बाजूने येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे एकदा ओरिएंटेशन किंवा जे काही मॅप्स आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेटला ते खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. तर एकदा मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला इथेच सांगून देते. तर बघा, गारो, खासी, जैंतिया, ठीक आहे, हे या रिजनमध्ये येतात आपले. ठीक आहे, मग इकडे मेहकर हिल येते, बैराल रेंज, मिझो हिल ऑब्व्हियसली मिझोराम, इकडे त्रिपुरावाला भाग येतो, इकडे नागालँडवाला भाग येतो, इकडे नागालँड म्हणजे नागा हिलच्या वरतीच आहे पटकाई बम. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ही वाला जो रिजन येतो ना अरुणाचल प्रदेशवाला पार्ट, त्याच्यामध्ये दाखला, मिहीर, अबोर, मिश्री. ठीक आहे, DM AM. ठीक आहे, या म्हणजे या शॉर्टकटने लक्षात ठेवू शकता, DM AM, दाफला, मिहीर, अबोर, मिश्री. ठीक आहे, हे आहेत आपले सर्व नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधले मेजर हिल्स आणि म्हणजे काय म्हणू शकतो, येस हिल्स आणि छोटे मोठे माउंटेन्स. ओके, हे झालं आपलं बेसिकली हिमालयाबद्दल. आता मी हे तुम्हाला जे सांगितलं क्लासिफिकेशन, हे एका टाईपचं क्लासिफिकेशन आहे हिमालयन रिजनचं. सेकंड टाईप ऑफ अ क्लासिफिकेशन जर बघितलं ते रिव्हर्स थ्रू जे क्लासिफिकेशन केलं आहे ते. ठीक आहे, जेव्हा इंदस आणि सतलजच्या मधातला जो भाग आहे त्याला आपण पंजाब हिमालय म्हणतो. त्याच्यानंतर सतलज आणि काली रिव्हरच्या मधातला जो भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय. काली आणि तिस्ता रिव्हरचा जो भाग आहे त्याला नेपाळ हिमालय. आणि मग तिस्ता टू दिबांग रिव्हर दॅट इज आसाम हिमालय. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक रिव्हरच्या अकॉर्डिंग क्लासिफिकेशन या पर्टिक्युलर रिजनचं. आता इंडियामध्ये काय काय मेजर प्लॅट्यूज आहेत आणि इंडियाचं आपल्याला माहिती आहे सर्वात इम्पॉर्टंट, आपण महाराष्ट्रात राहतो सर्वजण, तर आपल्याला माहिती आहे डेक्कन प्लॅट्यू, सर्वांनाच माहिती आहे हा भाग येतो आपला डेक्कन प्लॅट्यूचा. ठीक आहे, त्याच्याच वरती येते एक मालवण प्लॅट्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर वरती येते बुंदेलखंड आणि त्याच्यानंतर येते तिकडे भागेलखंड. ठीक आहे, बुंदेलखंड प्लॅटू आणि भागेलखंड प्लॅटूमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कोण वरती आहे आणि कोण खालती आहे हे तुम्हाला चांगल्याने माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इकडे आपण गेलं झारखंडकडे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येते आपलं छोटा नागपूर प्लॅटू. ठीक आहे, मग आपल्या इकडे नॉर्थ ईस्टर्न स्टेटकडे शिलाँग किंवा मेघालय प्लॅटू. इथे सर्वांनाच माहिती आहे मेघालय आहे, गारो, खासी आणि जयंतिया हिल सर्वांनी आत्ताच बघितलं, तर हे आपलं मेघालय शिलाँग कोटेमध्ये येते. त्याच्यानंतर दंडकारण्य भाग. ओके, फॉरेस्टवाले मेजर फॉरेस्ट वगैरे इकडे आहेत, दंडकारण्य प्लॅटू. इकडे आपलं तेलंगणा येते, सो इकडे तेलंगणा प्लॅटू. इकडे आपलं कर्नाटका येते, सो इकडे आपलं कर्नाटका प्लॅटू.
बेसिक आहे. ज्याला मॅप लोकेशन चांगल्याने माहीत असेल त्याला हे प्लॅटू लक्षात राहणं खूप म्हणजे इझिली लक्षात राहून जाणार. ठीक आहे, असं काही खूप हार्ड अँड टफ नाही आहे. नेम्स पण खूप इझी आहेत. ठीक आहे, तर हे आपले मेजर इंडियाचे प्लॅटू रिजन्स झाले. आता प्लॅटू बघितलं, आता मेजर आपण हिल्स बघून घेऊ किंवा रेंजेस बघून घेऊ. ठीक आहे, तर इकडे हे आपला हा राजस्थानवाला भाग. तर राजस्थानमध्ये सर्वांना माहिती आहे अरवली रेंज. आता अरवली रेंज हे इम्पॉर्टंट होऊन जाते. का बरं? कारण की मान्सून पॅटर्नसाठी सर्वांना माहिती आहे मान्सून आहे हे जेव्हा या साईडने येते, ठीक आहे, इकडे आणि इकडे इकडे ऑब्व्हियसली जर इकडून पाऊस येत आहे तर इकडे त्याने ॲज अ बॅरियर म्हणून ॲक्ट केलं तर या रिजनमध्ये खूप कमी पाऊस पडणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे अरवली रेंज मेजर रोल प्ले करते राजस्थानच्या मान्सून म्हणजे एरिया म्हणजे कुठल्या एरियामध्ये पाऊस जास्त पडतो आणि कुठल्या एरियामध्ये पाऊस कमी पडतो हे डिटरमाइन करण्यासाठी. ठीक आहे, तर ही आपली अरवली रेंज राजस्थानवाला भागामध्ये येते. त्याच्यानंतर गुजरात, रन ऑफ कच्छ सर्वांना माहिती आहे. आपला महाराष्ट्र सेपरेट तसं पण आपण घेऊन घेऊ, पण सध्या बघून घ्या. हा येतो आपला या किनारपट्टा जो आहे तो इकडे आपला कोकण भाग येतो. मग आपण इकडे कर्नाटकाकडे गेलो. ठीक आहे, कर्नाटका इकडे या साईडला कर्नाटका केरलावाला भाग जो येतो त्याच्यामध्ये आपला मालाबार कोस्ट येतो. आणि इकडे आपण गेलो तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणावाला भाग. ठीक आहे, तिकडे येतो आपला कोरोमंडल कोस्ट. त्याच्याच वरती गेलं तर नॉर्थन शिखर येते. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक आउटर बाउंड्रीज. आता इनर बाउंड्रीज बघून घेऊ. तर महाराष्ट्राच्या जस्ट जवळ येते आपली सातपुरा रेंज आणि त्याच्या जस्ट वरती येते आपली विद्या रेंज आणि यांच्या मधातून एक रिव्हर पण जाते. कुठली रिव्हर जाते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, कमेंटमध्ये मेन्शन करा कुठली रिव्हर पास होते या दोन रेंजेसच्या मधून. ठीक आहे, मग आपलं या साईडला येते महादेव हिल्स. ओके, इकडे येते आपली मैकाल रेंज. छोटा नागपूर प्लॅटू आताच बघितलं, छोटा नागपूर रिजन आताच बघितलं आणि छोटा नागपूर प्लॅटू पण बघितलं. इकडे आपला हे जे रेंज आहे वेस्ट बेंगॉल आपलं या साईडचं रिजन, इकडे येते आपली मेन राजमहल हिल. मग इकडे बुंदेलखंड आणि इकडे बाघेलखंड. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक. तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे कारण की मॅपिंग इज इम्पॉर्टंट. बघा, आता जरी तुम्हाला प्रिलिम्ससाठी तुम्हाला वाटत असेल का इंडियाची मॅपिंग शिकवत आहे मॅथ्स मेजरली तर महाराष्ट्राची मॅपिंग येणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मेन्स पण पुढे जाऊन तुम्हाला द्यायचं आहे आणि मेन्समध्ये हे मॅपिंग येणं, फास्ट इंडियाचं मॅप ड्रॉ करणं, फास्टली महाराष्ट्राचं मॅप ड्रॉ करणं हे तुम्हाला यायला पाहिजे. विथिन अ सेकंड तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. काही लोकेशन विचारली आहे तरी तुम्हाला फास्टली ॲड करता यायला पाहिजे. सो दॅट तुम्हाला एंटायरली कुठं ना कुठं आपल्याकडून म्हणजे कुठं प्लस पॉईंट मिळण्याचं जे चान्स असेल ते नाही सुटेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मॅपिंग वगैरे खूप चांगल्याने ड्रॉ करत चालाल आन्सर्समध्ये जिथे गरज आहे तिथे. ठीक आहे, सो मॅपिंग चांगल्याने करायची. मी जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे. काही मुलं डेफिनेटली म्हणणार इथे कमेंटमध्ये नसेल तरी मला टेलिग्रामवर मेसेज येतोच की मॅम तुम्ही विनाकारांचं काही पण सांगा नको. ठीक आहे, काही विनाकारांचं नाही सांगताय, जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे मी. ओके, PYQs बघून घ्या. आधी पण सांगितलं इम्पॉर्टंट पार्ट्सच आपण डिस्कस करता. त्याच्यानंतर हे आता हे तर आपण बेसिक हे बघून घेतलं. आता इन डेप्थ काही रेंजेस किंवा काही पीक्स वगैरे बघून घेऊ, हिल्स रेंजेस वगैरे. ठीक आहे, तर महाराष्ट्र इकडे येते ह्या साईडला अजंता, मग इकडे सातमहाला, बालाघाट, हरिश्चंद्रा. ओके, आणि इकडे कडसुबाई त्याचा हायस्ट पीक येतो. ठीक आहे, मग आपण कर्नाटकाकडे गेलं तर बाबा बुधान हिल. ठीक आहे, कुद्रेमुख आणि ब्रह्मगिरी. ठीक आहे, हे आपली मेजर येते. ब्रह्मगिरी कशाचं तरी ओरिजिन होते इथून कुठून तरी काहीतरी रिव्हर. ठीक आहे, कुठली काय कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आता बघा ज्यांचं मॅपिंग झालं असेल त्याला हे रिव्हिजन पर्पजसाठी व्हिडिओ युजफुल राहणार, पण ज्यांचं झालं नसेल त्याला ॲज अ फर्स्ट अटेम्प्टमध्ये काही आन्सर्स नाही येणार. पण डेफिनेटली जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघणार तर तुम्हाला जे काही मी प्रश्न विचारत आहे त्याचे सर्व आन्सर येऊन जाणार. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ वारंवार बघा, होऊन जाणार तुमचं मॅपिंग सेक्शन करून. त्याच्यानंतर इकडे आपण जेव्हा साऊथ इकडे आपण जातो. ठीक आहे, केरला भागाकडे. तर केरलामध्ये नीलगिरी, अन्नामलाई आणि कारमंडम हिल हे 3 मेन आहे. आणि हे जे अन्नामलाई आहे तिथली हायेस्ट पीक काय आहे ती आहे अन्नामुडी आणि नीलगिरीची हायेस्ट पीक आहे डोळाबेटा. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक असते वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट जे आपण समोर बघू. तर ते दोघे एका पॉईंटवर इंटरसेक्ट होतात. कुठल्या पॉईंटवर इंटरसेक्ट होतात ते तुम्ही सांगा. इकडून येते वेस्टर्न घाट आणि इकडून येते आपला ईस्टर्न घाट. एका मेजर पॉईंटवर इथे त्यांचं जंक्शन बनतो. कुठल्या पॉईंटवर होतं ते मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. मग आता हे जे आहे इकडचं भाग, इथे कुठले हिल्स आहेत ते आपण सांगू. तिकडे आहे वरुसुदा, पलानी, शिरुमल, पंचमलाई, शेवरॉय आणि जवाडी. ठीक आहे, हे सर्व आपले या साईडला येतात तामिळनाडूकडे.
मग आपण थोडं वरती गेलो तर नन्नावलाई, पालकोंडा आणि शेषाचलम. ठीक आहे, हे झालं आपलं आंध्र प्रदेशवाल्या रिजनमध्ये. मग आपण थोडं वरती जसं जातो महेंद्रगिरी आणि घरजत हिल. ओके, मग इकडेचं सर्वांना माहिती आहे. हे कुठल्या स्टेटमध्ये आहे सांगा, ज्याला लोकेशन माहिती असेल. हा कुठला स्टेट आहे? मग इकडे गारो खासी जयंती आहे मेघालयाकडे. थोडं आपण वरती गेलो मिहीर हिल, इकडे नागालँडकडे नागा हिल, मिझोरामकडे मिझो हिल. ठीक आहे, हे बेसिक आपले रेंजेस झाले. आता ड्रेनेज पॅटर्न, ज्याच्यावरून जास्त क्वेश्चन्स येतात ते एकदा बघून घेऊ. आणि याच्यावर एक प्रश्न आलेला आहे PYQ मध्ये. ठीक आहे, सर्व म्हणजे पास्ट इयर्समध्ये. दॅट एक अशी बाउंड्री जी डिवाइड करते आपल्या म्हणजे कुठून रिव्हर्स फ्लो होता किंवा आपला मान्सून पॅटर्नला वगैरे, तर ते येते आपलं वॉटर डिवाइड. तर ही जी लाईन आहे वॉटर डिवाइड असते. ही जी आता मी मार्क केलं येलो लाईनने आणि हे रेडने मी मार्क केलं, ही आहे वॉटर डिवाइड. ओके, तर आता इंडियाचं ड्रेनेज पॅटर्न ओव्हरऑल बघितलं तर मेजर रिव्हर्स जे आहेत ते हिमालयन रिव्हर ॲज वेल एज अ पेनिन्सुलर रिव्हरमध्ये कॅटेगराईज केले गेले आहेत. हिमालयन रिव्हरमध्ये येते बेसिकली इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. आणि त्याच्यानंतर पेनिन्सुलर रिव्हरमध्ये येते महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी. ठीक आहे, या सर्व रिव्हरला एंटायरली आपण डिस्कस करू. त्याचबरोबर आपण त्यांचे ट्रिब्युटरीज वगैरे सर्व बघू, कुठल्या लोकेशनमध्ये ते लाय करतात, कुठलं त्याच्याजवळचं पोर्ट आहे किंवा कुठल्या सिटीज तिथे येतात, ते सर्व आपण इथे बघू. ठीक आहे, तर आता बघा पेनिन्सुलर रिव्हर आणि हिमालयन रिव्हरचं एकदम एक बेसिक डिफरन्स सांगून देते. ठीक आहे, याच्यावरनं UPSCने पास्ट इयरमध्ये पण प्रश्न विचारला आहे. काय माहिती MPSC पण विचारू शकते, म्हणून आपण एकदम डिस्कस करून घेतलं तेच बरं होणार. कारण की आम्ही आमच्याकडून पूर्ण ट्राय करू की जे बेस्ट कंटेंट आहे ते तुम्हाला देऊ. ठीक आहे, तर बघा हिमालयन रिव्हर आणि पेनिन्सुलर रिव्हर. आता हिमालयन रिव्हर ऑब्व्हियसली इकडे वरतीवाले सर्व रिव्हर्स येणार याच्यामध्ये. ठीक आहे, इथं आपण बघितलं इंदस इथे वरती, गंगा, यमुना. ठीक आहे, आणि इकडे आपण जर बघितलं पेनिन्सुलर रिव्हर खाली इथे सर्व नर्मदा, गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी. ठीक आहे, आता यांच्याबद्दल डिटेल बघू. तर ओरिजिन जर बघितलं ऑब्व्हियसली हे हिमालयन रिव्हर्स आहेत. ट्रान्स हिमालयन म्हणजे ह्या हिमालयन पासून ओरिजिनेट झाले आहेत आणि पेनिन्सुलर रिव्हर पेनिन्सुलर प्लॅट्यूमध्ये आहे. पेनिन्सुलर प्लॅट्यू आपण सर्व डिस्कस केले काही स्लाईड पहिलेच. मग आता कॅचमेंट एरिया जर बघितलं तर हे जे हिमालयन रिव्हरचं कॅचमेंट एरिया आहे, ठीक आहे, कुठल्या एरियामध्ये ते कव्हर करतात ते खूप वास्ट आहे. ठीक आहे, लार्ज बेसिन आहे. हाऊएव्हर यांचे जो कॅचमेंट एरिया असतो ना पेनिन्सुलर रिव्हरचा, तो कुठे ना कुठे स्मॉल असतो. त्याच्यानंतर मेजरली जितके पण हिमालयन रिव्हर्स आहेत ना त्यांच्यामध्ये कुठं ना कुठं डीप शेप्ड व्हॅलीज बनतात. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये जे आहे शॅलो व्हॅलीज बनतात. मग इथे अँटीसिडेंट ड्रेनेज दिसून येतो आणि इथं कॉन्सिक्वेंट ड्रेनेज. हे ड्रेनेजचे पॅटर्न आपण जॉग्राफीमध्ये शिकतोच. ठीक आहे, आता बघा हिमालय हायेस्ट म्हणजे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे त्याचं, ठीक आहे, हाय हाईट असल्यामुळे काय होते तिथे स्नो वगैरे आहे. ठीक आहे, स्नो कधी मेल्ट होते किंवा जे पण रिव्हर्स इथून ओरिजिनेट होतात इकडच्या ग्लेशियर्समधून, तर ते ग्लेशियर्स नेहमी राहते ऑल द सीझन. दॅट्स वाय तिकडचे रिव्हर जे आहे पेरिनियल आहे, दॅट इज दे फ्लो थ्रू आउट द इयर. हाऊएव्हर हे जे पेनिन्सुलर रिजन्स आहेत ना तिथले रिव्हर्स जे आहेत ते मेनली सीझनल आहेत. ठीक आहे, जेव्हा पाऊस येतो त्याच टाइमला मेजरली त्याचं हाय पीक सीझन असतो. ठीक आहे, फ्लोचं. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेजेस बघितलं तर ऑब्व्हियसली हिमालय जे आहे फोल्ड माउंटेन आहे, तर सर्व जे आहे तिथले रिव्हर्स ओरिजिन होणारे ते स्टील आर इन द युथफुल स्टेज. हाऊएव्हर आता हे जे प्लॅट्यू आहे ते ओल्ड आहे, ओल्डेस्ट प्लॅट्यू आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट प्लॅट्यू. दॅट्स वाय इथले जितके पण रिव्हर आहेत ना ते मॅच्युअर स्टेजमध्ये आहेत. मिहांडरिंग म्हणजे अशा प्रकारे ते हे वरतून येतात सर्व. ठीक आहे, सो अप्पर वरून येण्यामुळे ती कुठं ना कुठं थोडंफार मिहांडरिंग दाखवतात. आणि इकडे जर बघितलं ते आता हिमालय वरतून आल्यामुळे मियांडरिंग असते, पण इथे कुठे ना कुठे प्लेन प्लॅट्यूज आहेत, जास्त काही म्हणजे असं वरभाग आहे नाही. सॉरी, चार्जिंग संपली होती. आता आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, तर बघा मियांडर मी आता सांगितलं हे वरचं असल्यामुळे इथून मियांडरिंग तर होणार लिव्हरची, पण इकडे कुठे ना कुठे प्लॅट्यूवाला जो भाग असतो तो सपाट असल्यामुळे इथे जास्त फार मियांडरिंग दिसून येत नाही.
डेल्टाज आणि एस्च्युरीज जर बघितलं तर इकडचे जे आहेत ना मेनली ते फॉर्म अ बिग डेल्टा, ठीक आहे. स्पेसिफिकली गंगा आणि ब्रह्मपुत्राबद्दल आपल्याला माहिती आहे. हे सर्व जेव्हा रिव्हर्स इकडे येतात, ठीक आहे, बे ऑफ बेंगॉल जवळ, तर हे वन ऑफ द बिगेस्ट डेल्टा इकडे फॉर्म करतात, ठीक आहे. गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा इज वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. ओके, इट इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड, वन ऑफ द नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जे आहेत हे जे रिव्हर्स आहेत ना मेजरली ते डेल्टा नाही, ते एस्च्युरीज फॉर्म करतात. आता एस्च्युरीज कोण कोण फॉर्म करतात? जे या साईडला जातात, दॅट इज वेस्ट फ्लोईंग आहेत, ते सर्व एस्च्युरीज फॉर्म करतात. पण जे ईस्ट फ्लोईंग आहेत ना ते मेनली डेल्टा फॉर्म करतात. आता एस्च्युरीज आणि डेल्टा चा डिफरन्स जो आहे तो सर्वांनी जॉग्राफीमध्ये कव्हर केलाच असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणून मी इथे एक्सप्लेन करत नाही, कारण की व्हिडिओ लंबा होऊन जाणार, ठीक आहे. आपल्याला लवकर कंप्लीट करायचं आहे, ठीक आहे. सो मी इथं काही सर्व कन्सेप्ट डिस्कस नाही करणार, पण जितकं काय आहे मॅप रिलेटेड ते पूर्ण कव्हर होणार. ओके, जॉग्राफीच्या एकदम डिटेलिंगमध्ये आपण जाऊ नये. मग मुव्हिंग टू द नेक्स्ट, दॅट इज इंडस रिव्हर. आता इंडस रिव्हर सर्व बघणार आहोत. इंडस, गंगा, त्यांचे ट्रिब्युटरीज, यमुना, ब्रह्मपुत्रा, मग पेनिसुलर रिव्हर बघून घेऊ, सर्व इम्पॉर्टंट रिव्हर्स, ठीक आहे. तर आता इंडस पासून चालू करू. इंडस सर्वात नॉर्थमध्ये येते. तर बघा, इंडसचं जे ओरिजिन आहे ना ते बोकारोचू इन अ टिबेटियन रिजन या इथून झाले आहे. टिबेटियन रिजन दॅट इज फ्रॉम कैलाश माउंटेन रेंज, दॅट इज नियर मानसरोवर लेक. मानसरोवर लेक जेव्हा इकडे कैलाश आपण आताच बघितलं, काराकोरम, झास्कर, सर्व रेंजेस वगैरे बघताना ट्रान्स हिमालयाचे, ठीक आहे. तिथे कैलाश होता, त्या कैलाश जवळच जे आहे मानसरोवर लेक आहे, तिथूनच जे आहे आपलं इंडस रिव्हरचं ओरिजिन झालेलं आहे. त्याच्यानंतर रिव्हर जी आहे ही मोस्टली ही इकडून नॉर्थला वेस्टकडे जाते, ठीक आहे. अँड फायनली इट एंटर टू द लडाख रिजन, ठीक आहे. आणि कुठल्या प्लेसमधून? देमचॉक रिजनमधून. त्याच्यानंतर वन्स इन इंडिया इंडस रिव्हर जे आहे मेजरली फ्लो बिटवीन काराकोरम आणि लडाख, ठीक आहे. काराकोरम रेंज आणि लडाख रेंजच्या मधातून जे आहे इंडस रिव्हर जाते. आणि हे इंडस रिव्हरला तिबेटमध्ये सिंगी खांबन असं म्हणलं जातं, त्यालाच लायन माउथ. ओके, तिबेटमध्ये असं त्याचं नाव आहे. आता रिव्हर बघितलं, त्याच्या आता ट्रिब्युटरीज बघणं इम्पॉर्टंट होऊन जाते. ते जे इंडस आहे ना त्याचे सर्टन लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहे आणि काही राईट बँक. तर आता ज्या डायरेक्शननी, आता सपोज कुठली रिव्हर या डायरेक्शननी जात आहे, तर ही आपली त्याची लेफ्ट साईड येणार आणि ही त्याची राईट साईड येणार. सो इकडचे जे फ्लो होणारे रिव्हर्स राहणार ते त्याचे राईट बँक ट्रिब्युटरीज राहणार आणि इकडे फ्लो होणारे रिव्हर जे राहणार ते त्याचे लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज राहणार, ठीक आहे. तर त्या हिशोबाने आता जसं मी सांगितलं ही नॉर्थ वेस्टकडे चालली, ठीक आहे. तर अशी चालल्यामुळे इकडचे जे ट्रिब्युटरीज आहेत तिकडचे ही इकडचे लेफ्ट बँक येणार आणि इकडे जे फ्लो होणार ते राईट बँक येणार. तर लेफ्ट बँक ट्रिब्युटरी जर आपण बघितलं इंडस रिव्हरचे, तर ते आहे झेलम, चेनाब, रावी, बियास, सतलज. ओके, दिस आर द मेजर वन. आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. याचं ओरिएंटेशनवर पण एक क्वेश्चन आलेला आहे MPSC मध्ये, ठीक आहे. आता हे झेलम रिव्हर एंटायर डिटेल बघून घेऊ, कारण की हे काही मेजर हिमालयन रिव्हर्स आहे, त्याच्यावर रिपीटेड MPSCने प्रश्न विचारलेला आहे. सो ते रिव्हर चांगल्याने आपण पूर्ण डिटेलिंग सोबतच करून घेऊ. तर झेलम रिव्हर जे आहे त्याचा मेजर ओरिजिन झाली आहे वेननाग स्प्रिंगमधून, ठीक आहे, जे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. आणि ही ना बेसिकली वुलार लेकमधून पास होते ॲज वेल ॲज श्रीनगर रिजनमधून, ठीक आहे. आणि ही जशी जशी समोर जाते ना, हे बघा इकडे झेलम रिव्हर बघा, ही जशी जशी समोर जाते ना तेव्हा ही चेनाब रिव्हरला, ठीक आहे, जाऊन मिळते. आणि हे जे मिळते ते पाकिस्तान रिजनमध्ये, ठीक आहे. हे झालं आपलं झेलमबद्दल. वुलार लेक, श्रीनगर आणि वेयरनाग स्प्रिंग. मग आहे ते चेनाब. झेलम नंतर येते चेनाब. आता चेनाब जे आहे दोन रिव्हर आहे. चेनाब बनायच्या आधी ना दोन रिव्हर, त्याची चंद्र आणि भागा, हे दोन रिव्हर जेव्हा मिळतात हिमाचल प्रदेशमध्ये तेव्हा जाऊन चेनाब रिव्हर बनते, ठीक आहे. आणि ही इंडसची लार्जेस्ट ट्रिब्युटरी आहे बाय व्हॉल्यूम. थर्ड आहे आपली रावी, ठीक आहे. आता रावीमध्ये घेऊ, तर रावी जी आहे भराबांगल, ठीक आहे, कंगरा डिस्ट्रिक्ट ऑफ हिमाचल प्रदेश इथून ओरिजिन होते याची. आणि एक बेस्ट म्हणजे बेस्ट नाही म्हणू शकत, पण एक अशी एक हायलाइटेड पॉईंट आहे रावी रिव्हरचा की ही इंडिया आणि पाकिस्तान बॉर्डरवरून जाते, ठीक आहे. फ्लो इन अलॉंग इंडिया आणि पाकिस्तान बॉर्डर. आणि ही पुढे जाऊन चेनाबला मिळते मुलतानमध्ये, ठीक आहे. झेलम रिव्हर पण जशी चेनाबला मिळते पाकिस्तानच्या या रिजनमधून, तसंच रावी रिव्हर पण जाऊन चेनाबला मिळते पाकिस्तानमध्येच.
मग आहे आपली फोर्थ, दॅट इज बियास. आता बियास रिव्हरमध्ये जर बघितलं तर ही जी रिव्हर आहे, म्हणजे ही जी रिव्हर आहे तिचं ओरिजिन झालं बियासकुंडमधून, जे रोहतंग पास जवळ आहे आणि ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आपल्याला समजून आलं 3 अशी लोकेशन आहे, दॅट इज हिमाचल प्रदेशमधून चेनाब, रावी आणि बियास. आता ही जी बियास रिव्हर आहे ना, ही इंदसला डायरेक्टली कुठे जॉईन नाही होत. हावेवर इट मर्ज विथ सतलज रिव्हर. ठीक आहे, ही सतलजला मिळते. ही बघा इथे बियास बघा, इथेच तुम्ही बघू शकता, इथे मिळते. आता इथे ना एक लोकेशन आहे, दॅट इज हरिके, पंजाब या रिजनमधून. ठीक आहे, आणि एंटायरली मग ही रिव्हर इंडियामध्येच ओरिजिन होते आणि इंडियामध्येच एंड होते. कारण की इथे बघा, इथून सुरू झाली आपल्या हिमाचल प्रदेश रोहतंग पास जवळून, मग इकडे येऊन इकडे मिळून गेली पंजाब जवळ. सो आपण समजू शकतो ही इंडियामध्येच ओरिजिन झाली आणि इंडियामध्येच संपली. त्याच्यानंतर फिफ्थ आहे आपली सतलज, राक्षस लेक नियर मानसरोवर तिबेट. ठीक आहे, ही पण आउटसाइड ऑफ इंडियापासूनच हिची ओरिजिन होते आणि ही ईस्टर्न मोस्ट ट्रिब्युटरी आहे आणि ही एंटर होते इंडियामध्ये थ्रू शिपकीला या पासमधून. ठीक आहे, काही पासेस असतात आपल्याला माहिती आहे, त्या पासमधून, शिपकीला पासमधून इंडियामध्ये एंटर होते सतलज रिव्हर. ठीक आहे, आणि ही इंडिया म्हणजे हे इंदसला पुढे जाऊन जॉईन होते मकानकोटमध्ये. ठीक आहे, ज्याच्या जवळच जे आहे भाकरा नागल प्रोजेक्ट बनवलेला आहे. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक झेनब, रवी, चेनाब, बियास आणि सतलज बद्दल लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. आता राईट बँक ट्रिब्युटरीज पण एकदा बघून घेऊ. ठीक आहे, लेफ्ट बँक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे इंडसच्या ॲज कम्पेअर टू राईट बँक. तर राईट बँकचे एकदा मी तुम्हाला सर्वांचे नाव सांगून देते. तर श्लोक, गिलगिट, स्वात, कुन्नार, कुरम, काबूल, तोची, गुमल आणि झोप. ठीक आहे, हे झाले आपले इंडसचे राईट बँक ट्रिब्युटरीज. आणि आता रिसेंटमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे इंडस वॉटर ट्रीटी जे होती ती न्यूजमध्ये होती, बिकॉज इंडिया आणि पाकिस्तानचं जे आता रिसेंटली वॉर जे झालं होतं. ठीक आहे, सो इंडस वॉटर ट्रीटीला जे आहे कॅन्सल करण्यात येईल असं इंडियाचं होतं. दॅट्स वाय इंडियास वॉटर ट्रीटी न्यूजमध्ये खूप होती. तसं पण आपण हे करंट अफेअर मॅगझिनमध्ये आपल्या, ठीक आहे, चॅनलची जी आणली आहे आपण DKMPSC कडून जे मॅगझिन आलेली आहे त्याच्यामध्ये तसं पण कव्हर केलेलं आहे. पण तरी पण मी इथं तुम्हाला एकदा सांगून देते, सोडल्या तुम्हाला लक्षात राहणार की इंडस रिव्हरचे काय ट्रिब्युटरीज आहे आणि कुठलं डिस्ट्रीब्युशन इंडियाला दिलं आहे आणि कुठलं डिस्ट्रीब्युशन जे आहे वॉटरचं पाकिस्तानसाठी आहे. तर बघा, इंडस वॉटर ट्रीटी ना एक बेसिकली एक वन ऑफ द ओल्डेस्ट ट्रीटी आहे इंडिया आणि पाकिस्तानमधली. आणि हे बेसिकली वर्ल्ड बँकच्या म्हणजे वर्ल्ड बँक ॲक्ट ॲज अ ब्रोकर ड्युरिंग दिस ट्रीटी. आणि ही बेसिकली डिवाइड करते वॉटर रिसोर्सेस ऑफ अ इंडस रिव्हर. ठीक आहे, काही रिव्हर्स जे आहे पाकिस्तानसाठी अलोकेटेड आहे आणि काही रिव्हर्स इंडियासाठी. तर 3 असे रिव्हर्स, दॅट इज रावी, बियास आणि सतलज. ठीक आहे, रावी, बियास आणि सतलज हे 3 जे रिव्हर आहे ते आहे अलोकेट केले आहे टू इंडिया. आणि हे जे वरचे रिव्हर आहे दॅट इज इंदस, झेलम आणि चेनाब, हे 3 जे रिव्हर आहेत ते आपल्या पाकिस्तानसाठी डोनेट केलेले आहेत, म्हणजे अलोकेट केलेले आहेत. डोनेट नाही म्हणू शकत, अलोकेट केलेले आहेत. ठीक आहे, तर लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला इंडियासाठी कुठले रिव्हर्स आहे आणि पाकिस्तानसाठी कुठले. तर हे जितके पण खालचे रिव्हर्स आहेत रावी, बियास आणि सतलज. ठीक आहे, तर हे आहेत आपल्या इंडियाकडे. मग मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट इम्पॉर्टंट रिव्हर दॅट इज गंगा रिव्हर. तर गंगा रिव्हरचं ओरिजिन होते गौमुख, उत्तराखंड. ठीक आहे, तिथे त्याचं नाव इनिशियल स्टेजमध्ये भागीरथी असं असते. ठीक आहे, तर हे आपलं गंगा रिव्हरचं तुम्ही एंटायरली फ्लो बघू शकता. आता याला आपण एक झूम फॉर्मॅटमध्ये इथे बघून घेऊ. तर बघा, गंगा या डायरेक्शनने जाते. ओके, तर त्या हिशोबाने आपल्याला समजून येते याची लेफ्ट आणि राईट बँक कुठले कुठले ट्रिब्युटरीज आहेत. तर आता सर्वात आधी गंगाचं जर बघितलं, हे सर्व मेजर रिव्हर्स आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानदी हे त्याचे एका साईडचे ट्रिब्युटरी झाले. आणि या साईडचे ट्रिब्युटरीज बघितले दॅट इज यमुना. ठीक आहे, मग इकडे सोन. आता यमुनाचे पण सब ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजे सब ट्रिब्युटरीज आहे, ट्रिब्युटरीज आहे, दॅट इज चंबल, बानस, सिंध, बेटवा, केन. आणि या साईडला जर बघितलं सोन रिव्हर पण जाऊन गंगाला मिळते. ठीक आहे, सोनचे पण काही ट्रिब्युटरीज बघून घेऊ, नॉर्थन कोल आणि रिहार. मग इकडे ही जी आहे हुगली रिव्हर. ठीक आहे, हुगली रिव्हरला दामोदर रिव्हर जाऊन मिळते. आणि हे सर्व जेव्हा गंगा रिव्हर बांगलादेशमध्ये एंटर होते तेव्हा तिचं नाव पद्मा म्हणून होते चेंज. ठीक आहे, तर हे झालं आपलं बेसिक गंगाबद्दल. आणि याचं आता एंटायर तसं पण डिटेल बघून घेऊ. पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ओरिजिन ऑफ गंगा कशी प्रकारे होते, कुठले रिव्हर्स बनतात आणि त्याचबरोबर कुठले मेजर रिलिजियस प्लेसेस
असतात ते आपण सर्व एकदा बघून घेऊ. ठीक आहे. आणि कुठले कुठले प्रयाग आहेत, कुठल्या रिव्हर जॉईन केल्याने बनतात ते पण एकदा बघून घेऊ. तर बघा, बद्रीनाथ पासून स्टार्टिंग केली तर इकडे जेव्हा धौली गंगा या रिव्हरला मिळते, ठीक आहे, त्या टाइमला तिला विष्णुप्रयाग असं म्हणलं जाते. मग जसं आपण समोर मिळलो तर नंदाकनी रिव्हर ज्या पॉईंटला मिळते त्याला आपण नंदप्रयाग म्हणतो. मग पुन्हा समोर गेला, पिंडरगंगा ज्या पॉईंटला मिळते त्याला कर्णप्रयाग म्हणतो. मग इकडून केदारनाथ पासून एक मंदाकनी ही रिव्हर जेव्हा येते, ठीक आहे, तर ज्या पॉईंटला या गंगाला मिळते तेव्हा आपण तिला रुद्रप्रयाग म्हणतो. आणि गंगोत्री पासून जेव्हा भागीरथी रिव्हर येते इकडे, ठीक आहे, तर त्या पॉईंटला आपण तिला देवप्रयाग म्हणतो. आणि हा जो ओरिजिन आहे इकडे इकडे येताना जसं रुद्रप्रयाग पासून आपण क्रॉस झालो तेव्हा आपण तिला अलकनंदा म्हणतो. आणि मग इकडे भागीरथी येते आणि हे दोघे जॉईन होऊन मग आपण त्याला आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली गंगाचं ओरिजिन, किंवा मग गंगाचं एक प्रॉपर म्हणजे कशा प्रकारे गंगा ओरिजिन होते, या कुठले कुठले नावं काय काय आहेत ते आपण या फिगरमध्ये बघून घेतले. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं कसं, तर आपल्याला माहिती आहे, एक सेकंड. तर बघ, विष्णू एक गॉड आहे. ठीक आहे. विष्णूला आपण नंद पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता विष्णू जे आहेत ते कर्ण लावतात कानामध्ये, ठीक आहे, ॲज अ इयरिंग टाईप असं. ठीक आहे. मग त्यांनी रुद्र पण वापरतात. ठीक आहे. आणि ते एक देव आहेत. सो विष्णू नंद कर्ण रुद्र देव, हे झालं त्याचं शॉर्टकट. ओके. विष्णू नंद कर्ण रुद्र देव. विष्णू त्यांना नंद आपण पण म्हणू शकतो. ठीक आहे. ते कर्ण वापरतात. ठीक आहे. त्यांच्याकडे रुद्र पण आहे आणि ते जे आहेत एक देव आहेत. ठीक आहे. तर हे झालं आपलं एंटायरली लर्न करायचं थोडं एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगून दिलं. ठीक आहे. आणि कुठून काय ओरिजिन होते ते पण तुम्हाला इथे सांगितलं. तर अशा प्रकारे आपले ओरिजिन होते आपल्या रिव्हर गंगाचं. मग आता आपण बघू रिव्हर गंगाचे जे लेफ्ट आणि राईट बँक ट्रिब्युटरीज आहेत त्यांचे एंटायर इन डिटेल. तर रामगंगा उत्तराखंड चमोली डिस्ट्रिक्ट पासून होते. ठीक आहे. ती जॉईन होते नियर कन्नौज यूपी. ठीक आहे. आणि याच लोकेशनमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पण आहे. दॅट इज जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून रामगंगा ही रिव्हर जाते. नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, रामसर साईट, टायगर रिझर्व, हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे कुठल्या स्टेटमध्ये काय काय आहेत. आणि तसं मी व्हिडिओ घेऊन येणार याच्या रिलेटेड सेपरेट, पण सध्यासाठी लक्षात ठेवा की आपल्याला हे सर्व माहिती पाहिजे. आणि जिम कॉर्बेट हा उत्तराखंडला येतो. ठीक आहे. सो जिम कॉर्बेट मधून रामगंगा ही रिव्हर फ्लो होते. आणि नंतर आहे गोमती पिलीभीत उत्तराखंड. ठीक आहे. ही लखनौ थ्रू म्हणजे पास होते. ठीक आहे. त्याच्यानंतर घागरा मानसरोवर तिबेट, चुंगू. ठीक आहे. ही लोकेशन आहे, तिथून जे आहे घागरा रिव्हरचं ओरिजिन होते. ठीक आहे. आता घागरा रिव्हर ना जॉईन होते छपरा बिहारमध्ये आणि फर्दर ती ना काली रिव्हरला पण जॉईन होते. बघा इथे फिगरमध्ये दाखवते बघा. घागरा शारदा त्याला कालीगंगा म्हणतो. ऑब्व्हियसली हे वरती आहे खूप, तर हे मानसरोवर जवळूनच ओरिजिन होतं. मग त्याला राप्ती रिव्हर पण मिळते आणि मग हे घागरामध्ये म्हणजे ही दोन्ही कंबाईन होऊन मग घागरा रिव्हर बनते. आणि ही जी घागरा रिव्हर आहे ना बेसिकली फ्लो होते फ्रॉम इंडिया टू नेपाळ बाउंड्री. आणि आताच मी सांगितलं होतं इंडिया आणि पाकिस्तान बाउंड्रीवर कुठली रिव्हर फ्लो होते. ठीक आहे. तर असंच इंडिया आणि नेपाळ बाउंड्रीवर घागरा रिव्हर फ्लो होते आणि तिला सरयू या पण म्हणलं जाते अयोध्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर गंडक. आता गंडक नेपाळ हिमालयामधून तिचं ओरिजिन होते. गंगा जी आहे पटण्याजवळ मिळते. ठीक आहे. त्याच्याच बरोबर काली गंडक आणि त्रिशूल गंडक हे दोन्ही रिव्हर जाऊन गंडक रिव्हरला जॉईन होतात. त्याच्यानंतर कोसी. आता कोसी जी आहे नॉर्थ ऑफ माउंट एव्हरेस्ट, इथून तिचं ओरिजिन आहे. आणि कोसी रिव्हरला सॉरो ऑफ बिहार पण म्हणलं जातात, कारण की इच्याच फ्लोमुळे कधी कधी काय होते बिहारमध्ये फ्लड येतात. अँड दॅट्स वाय कोसी रिव्हर इज टर्म ॲज अ सॉरो ऑफ बिहार. आणि कोसी रिव्हरचं एक मेजर आहे की ही मेनली ना शिफ्ट करत असते तिचं कोर्स किंवा तिचं फ्लो. ठीक आहे. आणि सोन कोसी, अरुण आणि तिमूर कोसी ही त्याचे ट्रिब्युटरीज आहेत. ट्रिब्युटरीज नाही, ट्रिब्युटरीज आहेत. एक नाही, ट्रिब्युटरीज नाही म्हणू शकत, याला जॉईन होत आहे.
नाही सॉरी, ट्रिब्युटरीज आहेत. सॉरी, हे मी डिस्ट्रिब्युटरीज आणि ट्रिब्युटरीज मध्ये थोडं कन्फ्युज होऊन गेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर महानंदा. आता महानंदा जी आहे दार्जिलिंग हिल वेस्ट बेंगॉल जवळ येते. ठीक आहे. हे ईस्टर्न मोस्ट ट्रिब्युटरीज आहे गंगाची. ठीक आहे. आणि लास्ट लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे. मग आता राईट बँकमध्ये बघू यमुना. आता यमुना कुठून ओरिजिन होते? यमुनोत्री ग्लेशियर. जसं आपण गंगाचं बघितलं गंगोत्री ग्लेशियर, तसं यमुनाचं आहे यमुनोत्री ग्लेशियर. ठीक आहे. उत्तराखंड बंदरपूर या भागामधून. त्याच्यानंतर याचं एक मेजर पॉईंट बघितलं यमुनाचं, तर ही लॉंगेस्ट ट्रिब्युटरी आहे गंगाची आणि ही प्रयागराजमध्ये जॉईन होते. मग आहे सोन. ठीक आहे. इथे बघा यमुना बघितली आपण, आता सोन बघून घेऊ. आता सोन जे आहे अमरकंटा प्लॅट्यू मध्य प्रदेशमधून तिचं ओरिजिन होते आणि ही गंगाला पटना या सिटीजवळ मिळते. मग तामसा. आता तामसा जे आहे कैमूर हिल मध्य प्रदेशमधून हिचं ओरिजिन आहे. ही रेवा या प्लेसमधून पास होते आणि ही गंगाला सिरसा यूपीमध्ये मिळते. दामोदर जर बघितलं तर दामोदर छोटा नागपूर प्लॅट्यू झारखंड. ठीक आहे. त्याच्यानंतर हिला सॉरो ऑफ बेंगॉल म्हणलं जाते आणि इथं दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आहे. तर आपण 2 सॉरो बघितले, एक सॉरो ऑफ बिहार आणि एक होतं सारो ऑफ बेंगॉल. आता सारो ऑफ बिहार कुठली रिव्हर आहे? ती आहे आपली कोसी रिव्हर आणि बेंगॉलसाठी कोण आहे? दामोदर रिव्हर. त्याच्यानंतर पुनपुन. आता पुनपुन जे आहे झारखंड पलामू डिस्ट्रिक्ट पासून तिचं ओरिजिन होते आणि ही सीझनल रिव्हर आहे आणि ही पण जाऊन रिव्हर जे आहे पटनाला मिळते. तर पटनाला 2 रिव्हर मिळतात, दॅट इज सोन आणि पुनपुन. ठीक आहे. तर हे आपण एंटायर डिटेल बघितलं इंडस व्हॅलीचं लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज बद्दल. नाव मुव्हिंग टू सॉरी गंगाचं आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण बघू यमुना रिव्हर आणि तिचे जे काही ट्रिब्युटरीज आहे त्याच्याबद्दल. यमुनाचं लोकेशन मी इथे सांगितलं म्हणून सेपरेट मॅप काही ड्रॉ नाही केला त्याच्या रिलेटेड. तर हा आपला बेसिकली येऊन जाणार यमुनावाला भाग. ठीक आहे. हा इथं मी तुम्हाला सांगत आहे ते. सो यमुना जे रिव्हर आहे तिचे जे ट्रिब्युटरीज आहे त्याच्याबद्दल बघू. तर टोन बंदरपूर ग्लेशियर पासून ओरिजिन होते, लार्जेस्ट ट्रिब्युटरी आहे यमुनाची. चंबल जी आहे ती तिची राईट बँक ट्रिब्युटरी आहे. जवापा हिल महू मध्य प्रदेशमधून हिचे ओरिजिन होते आणि हे जे बेसिकली चंबल रिव्हर आहे ना ती रवेराईन फीचरसाठी बहुत जास्त फेमस आहे. त्याच्यानंतर सिंध. आता सिंध काय आहे? सिंध पण एक राईट बँक ट्रिब्युटरीज आहे. ठीक आहे. फक्त एकच मेजर लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज हिंदोज आहे, बाकी सर्व जितके पण आहेत ते सर्व राईट बँकमध्ये येऊन जातात. ठीक आहे. आता सिंधबद्दल जर बघितलं ही मालवा प्लॅट्यू मध्य प्रदेशमधून ओरिजिन होते. त्याच्यानंतर ही जॉईन होते अरुया यूपीमध्ये. बेटवा बघितलं विद्या रेंज रायसन डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश हिस्टोरिकल रिजन आहे. झासी ऑफ ओरछा जे झासी जवळ आहे तिथून ही पास होते. त्याच्यानंतर केन. आता केन राईट बँक ट्रिब्युटरी कैमूर हिल मध्य प्रदेश आणि ही बेसिकली पास होते टू द फ्रॉम अ पन्ना टायगर रिझर्व. ठीक आहे. पन्ना टायगर रिझर्व पासून ही जी रिव्हर आहे केन ती पास होते. ठीक आहे. केन बेटवा प्रोजेक्ट आता खूप जास्त न्यूजमध्ये पण होतं, सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. इंटरलिंकिंग प्रोजेक्ट जे आहे ते स्टार्ट करण्याचा विचार आहे गव्हर्नमेंटचा. सो इट इज इन न्यूज फ्रॉम लास्ट मेनी इयर्स. ठीक आहे. मग आहे हिंदूज. आता हिंदूज जी आहे ती लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे आणि ही यमुनाला नोएडा या प्लेसमधून पास होते. ठीक आहे. नोएडा दिल्लीवाला रिजन. सो दिस इज रिगार्डिंग यमुना रिव्हर आणि त्याचे मेजर ट्रिब्युटरीज. नाव कमिंग टुवर्ड द ब्रह्मपुत्रा रिव्हर. ठीक आहे. ब्रह्मपुत्र झाली की आपली मेजर जे हिमालयन रिव्हर्स आहे ते कम्प्लीट होऊन जातात. आता ब्रह्मपुत्रा रिव्हर जर बघितलं तर चेमाड्युंग ग्लेशियर अंशी इथून ती ओरिजिन होते मानसरोवर लेकच्या जवळच आणि ही नामच्या बर्वापासून 90 डिग्री टर्न घेते. आता नामच्या बर्वा आपण आताच बघितलं होतं हिमालय डिस्कस करताना, एक सिंटॅस्टल बेंड जे आहे इकडून बनते हिमालयाचं. ठीक आहे. आणि इथून जे आहे नामच्या बर्वापासून ते इकडचे जे होते या हिशोबाने मग म्हणजे याच्याचमुळे जे आहे नामच्या बर्वापासून 90 डिग्री टर्न घेतल्यामुळे ब्रह्मपुत्रा जी आहे ती या डिरेक्शनने फ्लो करते. ठीक आहे. आणि ही इंडियामध्ये एंटर होते ॲज अ दिनाग. ठीक आहे. सदियामधून. आता हे दिनाग, दिबांग आणि लोहित या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन जे आहे मग ती ब्रह्मपुत्रा रिव्हर बनते. ठीक आहे. ते हे तिने लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा आणि गंगा ही दोन्ही जे रिव्हर्स आहेत ना ते बांगलादेशमधून फ्लो होतात. ठीक आहे. तर मी जसं सांगितलं गंगा जेव्हा इकडून जाते बांगलादेशमध्ये, सपोज हा बांगलादेश आहे, जेव्हा गंगा इकडून जाते इंडियामधून तर तेव्हा तिला पद्मा असं म्हणतात. ठीक आहे. आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा या साईडनी जाते इकडे तर तेव्हा ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये एंटर झाल्यानंतर तिला जमुना म्हणतात.
आणि जेव्हा पद्मा आणि जमुना दॅट इज गंगा आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही कंबाईन होतात त्या टाइम नंतर तिला मेघना म्हणलं जाते. ठीक आहे. आणि हे तिन्ही मिळून जे आहे एमटी होतात बांगलादेशमध्ये, सॉरी बे ऑफ बेंगॉलमध्ये, आणि फॉर्म करतात वर्ल्डचा लार्जेस्ट डेल्टा दॅट इज गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा. आता ब्रह्मपुत्राबद्दल त्याचं डिफरंट नेम आहे इथं, डिफरंट लोकेशन. तिबेटमध्ये तिला सँगपो असं म्हणलं जाते. ठीक आहे. चायनामध्ये यार्डलुंग झॅम्बो असं म्हणलं जाते. आसाममध्ये दिहांग और सियांग, आणि मग बांगलादेशमध्ये जमुना रिव्हर, पद्मा. मी आताच हे तुम्हाला हे जे आहे पॉईंट इथंच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, या डायग्राम थ्रू. सो दिस आर द डिफरंट नेम ऑफ अ ब्रह्मपुत्रा रिव्हर. नाऊ कमिंग टुवर्ड्स द लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज. तर इकडे तुम्ही बघू शकता ही या डायरेक्शननी फ्लो होत आहे. तर ही तिची राईट बँक राहणार, ही तिची लेफ्ट बँक राहणार. ठीक आहे. तर आता बघा लेफ्ट बँकमध्ये काय येते, लेफ्ट बँकमध्ये येते लसा नयांग. ठीक आहे. पार्लुंग, झॅम्बो, लोहित, धनश्री, कोलॉंग. ठीक आहे. हे सर्व रिव्हर येतात. हे डाऊनवाले ग्रीन कलरने जे हायलाइट केलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर राईट बँक ट्रिब्युटरीज कोण आहे, राईट बँकमध्ये येते कामेक, मानस, बेकी, रैडक, जलधाका, तिस्ता आणि सुबनसिरी. ठीक आहे. तर हे काही इम्पॉर्टंट होऊन जातात कारण की इकडे काही नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीज, वाईल्ड लाईफ सेंच्युरी तर नाही पर्टिक्युलरली, पण नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व हे कुठल्या तरी इथून मधल्यात काही रिव्हर्स आहेत, तिथून ते पास होते. कुठले होते ते मी नेक्स्ट स्लाइडमध्ये तसं पण सांगणार, 2-3 स्लाइडमध्ये येणारच. ठीक आहे. तर हे झाले आपले ब्रह्मपुत्राचे बेसिक एंटायर इम्पॉर्टंट लेफ्ट बँक ॲज वेल एज द राईट बँक ट्रिब्युटरीज. ठीक आहे. नाव हे बघा इथे मी तुम्हाला सांगून देते. ही जेव्हा ब्रह्मपुत्र इथून पास होते ना, तर इथं एक नामेरी नॅशनल पार्क आणि ओरांग नॅशनल पार्क जे आसाममध्ये आहेत ते आहेत. ठीक आहे. आणि ते ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या नॉर्थमध्ये येतात. ठीक आहे. त्याचबरोबर इथं पक्का टायगर रिझर्व पण येतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे नॉर्थमध्ये कोण आहेत आणि साऊथमध्ये कोण आहेत, तसं इतकं डिटेलिंग जात नाही, पण सध्यासाठी एकदा तुम्हाला आयडिया देऊन देते. अशी डिटेलिंग थोडी UPSCमध्ये विचारतात, MPSCमध्ये इतक्या डिटेलिंगमध्ये जात नाही, पण एकदा आयडिया घेऊन घ्या, काही हरकत नाही. ठीक आहे. आता ब्रह्मपुत्राच्या डाऊन साईडमध्ये काझीरंगा, रोहितोर, दिब्रू सिकाऊ. ठीक आहे. हे तीनही जे आहेत नॅशनल पार्क, टायगर रिझर्व वगैरे इथे घेऊन जातात. ठीक आहे. हे सर्व नॅशनल पार्क आहे, हा पक्के टायगर रिझर्व आहे. सो दिस इज रिगार्डिंग टायगर रिझर्व अँड नॅशनल पार्क जे ब्रह्मपुत्राच्या जवळपास आहे. त्याच्यानंतर येते एक बराक रिव्हर. आता ही बराक रिव्हर ना तिचे ओरिजिन मणिपूरमध्ये आहे आणि ही बेसिकली जितके पण नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत ना तिथून फ्लो होते. नॉर्थ ईस्टर्न स्टेट कुठले कुठले आहेत आपण फर्स्ट स्लाइडमध्येच तेव्हाच बघितले. ठीक आहे. जिथे आपण सर्व हिल्स वगैरे डिस्कस केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सर्व म्हणजे सर्व रिजनमधून पास होते एक्सेप्ट अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, दाफला, DM, AM. ठीक आहे. डापला, मिहिर, अबोर, मिश्री, अरुणाचल प्रदेशवाला रिजन. ठीक आहे. तर या रिजनमधून ही जी आहे बराक वाली रिव्हर फ्लो होत नाही. नाव मुव्हिंग टुवर्ड द तिस्ता. आता तिस्ता जी आहे इट इज अ मेजर रिव्हर ऑफ अ नॉर्थर्न बेंगॉल. ही जॉईन होते ब्रह्मपुत्राला बांगलादेशमध्ये. पनहुरी ग्लेशियर सिक्कीममधून हिचं ओरिजिन आहे. तिस्ता रिव्हर जे बघितलं, सॉरी इथून हे फ्लो होते, हिचं ओरिजिन इथून होते. ठीक आहे. तिस्ता कांगतेस ग्लेशियरमधून. ठीक आहे. त्याचबरोबर ही जी रिव्हर आहे ना इट इज फेड बाय अ स्ट्रीम जिचं नाव आहे तोमसो लांबो लेक. ठीक आहे. इतकं डिटेलिंग विचारत नाही, मी इथे लिहून आणलं आहे बिकॉज ॲज अ फॅकल्टी किंवा ॲज अ मेंटॉर म्हणून काही तुम्हाला जितकं टॉपिक आहे तेवढं तर सांगायचं लागते, पण जेव्हा मी तुम्हाला शिकवत असते तेव्हा मी तुम्हाला सांगते असते की कुठल्या पॉईंटवर फोकस करायचं आहे आणि कुठल्या पॉईंटवर नाही. ठीक आहे. नाव झालं आपलं इंदस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा हे तिन्ही जे आपले हिमालयन रिव्हर्स आहे ते आपण कंप्लीट केले. आता आपण बघू पेनिसुलर रिव्हर. ठीक आहे. तर इथे तुम्हाला थोडं झूम करून पण एकदा दाखवून देते की कशा प्रकारे आहे ते बघा. हे आपले वरचे सर्व झाले. ठीक आहे. इंदस, झेलम, चेनाब, रावी, बियास, सतलज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे गंगाकडे गेलो. आता गंगाकडे आलं तर गंगा जेव्हा फ्लो होते तिच्या सोबत तिला काही रिव्हर जॉईन होतात, गोमती, घागरा, गंडक, कोसी. ठीक आहे. आणि इकडे यमुना तिची या साईडची ट्रिब्युटरीज आहे. आता यमुनाला कोण जॉईन होतात, बानस, चंबल. ठीक आहे. प्रभती आणि बेटवा
आणि या साईडला इकडे कोण आहे, सोन. सोन रिव्हर पण गंगाला जॉईन होते. त्याचबरोबर जेव्हा गंगा इकडे फ्लो होते बांगलादेश, आता बघा हा रिजन रेडने मार्क केलेला आहे, तर बांगलादेशवाला येतो, तर इकडे तिला पद्मा म्हणलं जाते. त्याच्यानंतर इकडे हुगली रिव्हर येते. ठीक आहे. आणि जसं आपण वरती जातो इकडे इकडे तिस्ता येते, मानस, सुबनसिरी, ब्रह्मपुत्रा, बराक, लोहित, आपण हे सर्व बघितले, ब्रह्मपुत्राचे काही ट्रिब्युटरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपलं वरचं भाग सर्व आपण कव्हर केलं. आता येते आपलं रेस्ट ऑफ द इंडियाचं पार्ट, ज्याच्यामध्ये आपलं राजस्थानमध्ये किंवा गुजरात पार्टमध्ये कुठली रिव्हर फ्लो होते. त्याच्यानंतर आपली मेजर महाराष्ट्र, एमपीएससी आपण त्याच्यासाठीच देतो, तर महाराष्ट्रामधले काय मेजर्स रिव्हर्स आहेत. त्याचबरोबर इकडे आपण साऊथमध्ये जेव्हा जातो, साऊथचे काय मेजर रिव्हर आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. ठीक आहे. त्यांचे लेफ्ट बँक, राईट बँक ट्रिब्युटरीज हे सर्व याच्यामध्ये डिस्कस करू. तर आता जर बघा हा भाग आता जो स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे, हा बेसिकली आपला पेनिन्सुलर इंडियावाला भाग येतो आणि इथले आता मेजर रिव्हर्स आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिली आहे आपली महानदी रिव्हर. आता महानदी रिव्हर जी आहे, बेसिकली हिचं ओरिजिन होते सिन्हावा, रायपूर, छत्तीसगड रिजनमधून. हिराकुंड डॅम इथून फ्लो होतो. ठीक आहे. आणि मग एक सतकोशी टायगर रिझर्व पण या रिव्हरमधून पास होतो. आणि ही जे ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत ना, कुठले ईस्ट आहे कुठले वेस्ट आहे त्याची एक कम्प्लीट लिस्ट मी देऊन देणार. ठीक आहे. तर सध्यासाठी लक्षात ठेवा, ईस्ट फ्लोईंग रिव्हरमधून थर्ड लॉंगेस्ट जे आहे ती आहे आपली महानदी रिव्हर. ठीक आहे. ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्र या प्रत्येक स्टेटमधून ही रिव्हर पास होते. आता हिचे ट्रिब्युटरीज बघून घेऊ. तर शिवनाथ, हसदो, मांद, देबी ही त्याची लेफ्ट ब्लँक आहेत. आणि इकडचे राईट बँक बघितलं तर सोंदूर, ओरंग, तेल आणि भरगावी. ठीक आहे. हे तिचे या साईडचे ट्रिब्युटरीज आहे. ओके. हे झालं आपलं बेसिकली महानदीबद्दल. मग गोदावरी. गोदावरी इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? महाराष्ट्रामधून याचं ओरिजिन आहे, महाराष्ट्रामधले मेजर प्लेसेसमधून ही कव्हर होते. ठीक आहे. तर गोदावरी त्र्यंबकेश्वर, नाशिक जवळून तिचं ओरिजिन आहे. दक्षिण गंगा हिला म्हणलं जातात. ठीक आहे. आणि ही लार्जेस्ट पेनिन्सुलर रिव्हर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि मध्य प्रदेश या सर्व स्टेटमधून ही पास होते. आता हिची ट्रिब्युटरीज बघून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे गंगा जी आहे इथेच आपण गोदावरी जी आहे ती या हिशोबाने बघा, हा आहे आपला नॉर्थ, हा आहे ईस्ट, हा वेस्ट आणि हा साऊथ. तर ही कुठून चालली? वेस्ट पासूनची आपली इकडे ईस्टकडे चालली. आता ईस्टकडे चालली तर आता हिची या डायरेक्शनमध्ये असल्यामुळे हे तिचे लेफ्ट बँक येणार आणि हे तिचे राईट बँक येणार. ठीक आहे. तर लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज बघून घेऊ. तर या साईडने येतात आपली दुधवा, पूर्णा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि सबरी. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्राणहिता जे आहे तिला 3 रिव्हर येऊन मिळतात. ठीक आहे. ते पेनगंगा आहे, वर्धा आहे आणि वैनगंगा आहे. हे जेव्हा 3 मिळतात त्याच्यानंतर जी रिव्हर बनते तिलाच आपण प्राणहिता असं म्हणतो. ठीक आहे. ते हे झाले आपले वरचे ट्रिब्युटरीज. आता खालचे बघून घेऊ सर्व. तर परवारा, मुला, मंजरी, मानेर आणि किन्नर, सोनी. ते हे झाले आपले गोदावरीचे राईट बँक ट्रिब्युटरीज. ओके. तर हे झाले आपले गोदावरीबद्दल डिटेल. आता नेक्स्ट रिव्हर आहे कुठली? कृष्णा. आता कृष्णा ही पण इम्पॉर्टंट आहे, कारण की हिचा पण ओरिजिन महाराष्ट्रामधून होते. महाराष्ट्रामधून कुठून? महाबळेश्वरमधून. तर ही सेकंड लार्जेस्ट पेनिन्सुलर रिव्हर आहे. ठीक आहे. फर्स्ट लार्जेस्ट कोण आहे? आपली गोदावरी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट पेनिन्सुलर रिव्हर कोण आहे? कृष्णा. आता कृष्णाचं बघितलं, ही पण याच डिरेक्शनने जाते. बघा इथून आहे, कृष्णा पण अशी जाते. सो हिचं पण लेफ्ट राईट असंच येणार. सो कृष्णाचे बघून घ्या ट्रिब्युटरीज काय आहे. भीमा म्हणजे महाराष्ट्रामधून फ्लो होते. मग ढिरडी, मुन्शी. आता मुन्शी तेलंगणामध्ये येते आणि मुन्नेर ही पण तेलंगणामधून होते. ठीक आहे. जॉईन. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं बाकी ट्रिब्युटरीज, तर महाराष्ट्रामधून कोयना, वर्णा, पंचगंगा, दूधगंगा. ठीक आहे. इकडे मालप्रभा आणि इथे छटप्रभा. हे सर्व जे हे मालप्रभा, छटप्रभा, दूधगंगा आणि हे 3 जे आहे ते कर्नाटकामधून आहे. पण पंचगंगा, वर्णा आणि कोयना हे 3 जे आहेत कृष्णाचे जे ट्रिब्युटरीज आहेत ते महाराष्ट्रामधून फ्लो होतात. त्याच्यानंतर तुंग आणि भद्रा हे 2 रिव्हर जाऊन जे आहे तुंगभद्रा रिव्हर बनवतात. आणि ही तुंगभद्रा रिव्हर जे कर्नाटकामधून फ्लो होते ती पुढे जाऊन कृष्णा रिव्हरला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठले डॅम्स आहेत कृष्णा रिव्हरवर?
तर सागर डॅम आणि श्रीशैलम डॅम हे दोन्ही डॅम्स येतात कृष्णा रिव्हरवर. त्याचबरोबर ही रिव्हर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 स्टेटमधून फ्लो होते. नाव मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट रिव्हर दॅट इज कावेरी. आता कावेरी इकडे येते आपले खाली. ठीक आहे. तर कावेरी जी आहे ती ब्रह्मगिरी हिल कर्नाटकामधून तिचं ओरिजिन आहे. कर्नाटका, तमिळनाडू, केरला आणि पुद्दुचेरी, ठीक आहे, या सर्व स्टेट आणि युटीज मधून ही पास होते. आता हिची ट्रिब्युटरीज बघून घेऊ. तर कावेरी, हेमावती, शिमशा आणि अकरावती. ठीक आहे. त्याचबरोबर या साईडचे ट्रिब्युटरीज बघितलं तर लक्ष्मणतीर्थ, काबिनी, सुवर्णवती, भवानी, नायल आणि अमरावती. ठीक आहे. नायजल असं आहे. एक सेकंड स्पेलिंग एकदा बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे. ते हे सर्व जे रिव्हर्स आहेत ते आपले कावेरीचे ट्रिब्युटरीज आहेत. ठीक आहे. हे आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून थोडं लक्षात ठेवायचं ट्राय करा. ठीक आहे. नाउ मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट मेजर इम्पॉर्टंट रिव्हर दॅट इज अ नर्मदा. आता नर्मदा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, कुठली रिव्हर जी आहे 2 रेंजेसमधून पास होते, विद्या आणि सतपुडामधून. तर ते आहे आपली नर्मदा रिव्हर. ठीक आहे. हिचं ओरिजिन होते अमरटका प्लॅट्यूमधून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड बॉर्डरमधून ही फ्लो होते. ही बेसिकली रिव्हर या साईडने फ्लो होते. ठीक आहे. इथे बघा तुम्ही फिगरमध्ये, हे बघा, ही नर्मदा आहे. ही इथून ओरिजिन होऊन इकडे मिळते. ठीक आहे. इकडे जे जातात आपले सर्व रिव्हर ते मेजरली डेल्टा फॉर्म करतात आणि इकडचे जे रिव्हर आहेत ते एस्ट्युडीज फॉर्म करतात. ठीक आहे. सो नर्मदा आता याच डायरेक्शननी फ्लो केल्यामुळे आपलं वेस्टच्याकडे, त्याच्यामुळे ती आपली एस्ट्युडीज फॉर्म करते, नॉट अ डेल्टा. सरदार सरोवर प्रोजेक्ट पण या रिव्हरवर बनत आहे आणि धौलाधर वॉटर पार्क पण इथे आहे. त्याच्यानंतर मी आधीच तसं सांगितलं, विद्या आणि सतपुरा या दोघांची रिफ्ट व्हॅली जी आहे तिथून ही रिव्हर फ्लो होते. नंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट रिव्हर आहे तापी. आता तापीचं लोकेशन एकदा बघून घेतो. नर्मदाच्या जस्ट खालती येते आपली तापी रिव्हर. आता तापी रिव्हर जी आहे ना ती मुलतान डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमधून तिचं फ्लो होते आणि तिचे बेसिक ट्रिब्युटरीज बघितले तर पूर्णा, गिरणा आणि पंजिरा. ठीक आहे. हे तिचे ट्रिब्युटरीज आहे. नंतर आहे माही. आता माही कुठे आहे? माही थोडी वरती आहे. ठीक आहे. माहीचं एक बहुत इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. ही आहे माही. ठीक आहे. नर्मदाच्या वरती. आता माही रिव्हरचं खासियत अशी आहे की ही एक अशी रिव्हर आहे जी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला क्रॉस करते. ठीक आहे. आता कशी क्रॉस करते मी तुम्हाला दाखवते. ही इथून आपलं जेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होते बघा इथून, तर ही रिव्हर अशी जाऊन अशी येते. ठीक आहे. सो ही जे ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला पास करते. ठीक आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 3 स्टेटमधून ही वाहते. विद्या मध्य प्रदेशमधून हिचं ओरिजिन आहे. लुनी रिव्हर. आता लुनी रिव्हर इज वन ऑफ द मेजर रिव्हर जी राजस्थानमध्ये फ्लो होते. इथे तुम्ही बघू शकता लुनी रिव्हर. ठीक आहे. आता लुनी रिव्हरचं जर बघितलं, पुष्कर राजस्थान. ठीक आहे. लार्जेस्ट रिव्हर सिस्टीम आहे राजस्थानची आणि ही रन ऑफ कच्छ मधल्या रिजन मधून पण फ्लो होते. ठीक आहे. तर हे झालं आपलं लुनी रिव्हर बद्दल. नाव मेजर जितके पण आपले पेनिन्सुलर रिव्हर आहेत ते आपण इथं कव्हर केले. आता आपण बघूया काही ईस्ट फ्लोईंग रिव्हर कोणते आहेत आणि काही वेस्ट फ्लोईंग रिव्हर कोणते आहेत. जे मिसलेनियस छोटे मोठे रिव्हर्स आहेत ते पण इथं बघून घेऊ. आता जे पण वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे सर्वांना माहित आहे, इकडे आपलं इंडियाच्या अरेबियन इकडे सी येते, अरेबियन सी, आणि इथे येते आपलं बे ऑफ बेंगॉल. सो जे पण वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे ते सर्व अरेबियन सी मध्ये मेजरली ड्रेन होतात. त्याच्यानंतर लुनी राजस्थानवाला आपण भाग बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर साबरमती, माही आणि सेतुरुंजी. ठीक आहे. हे 3 रिव्हर जे आहे गुजरातमधून फ्लो होतात. बेसिकली मंडोवी आणि झुवेरी हे 2 रिव्हर आहे. ठीक आहे. ही गोवामधून येतात. ठीक आहे. हे 2 जे आहे गोवावाले आहे. त्याच्यानंतर शर्वती इज फ्रॉम कर्नाटका रिजन अँड लेटर भद्रपूजा. ठीक आहे. पेरियार आणि पंबा. ठीक आहे. हे 3 आहे आपले केरलामधून आणि केरलामधली ही जी पेरियार रिव्हर आहे ना ती तिथली लॉंगेस्ट रिव्हर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर शरावती जे कर्नाटकामध्ये आहे तिथे जोग वॉटरफॉल आहे. हे झालं आपलं वेस्ट फ्लोईंग रिव्हर जे अरेबियन सी मध्ये बेसिकली ड्रेन होतात. नाऊ मुव्हिंग टू द ईस्ट फ्लोईंग रिव्हर. आता ईस्ट फ्लोईंग रिव्हरमध्ये सर्व बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणार. आता ते कुठले रिव्हर्स आहे ते बघा. सुबर्णरेखा. आता सुब्ररेखाबद्दल थोडं बघितलं, झारखंडमधून मेजरली ही फ्लो होते. ठीक आहे. ते या सुब्ररेखा रिव्हरमध्ये ना प्लेसियर काही डिपॉझिट आहे गोल्डचे आणि बेसिकली ही एकलुती एक अशी रिव्हर आहे आपल्या ईस्ट फ्लोईंगमध्ये जी एस्च्युरीज बनवते ना की डेल्टा. ठीक आहे. त्याच्यानंतर भैतराणी, ब्राह्मिणी. ठीक आहे. वंशधारा, पेनूर, पल्लार,
वेंगा आणि दामोदर हे सर्व आहे आपले ईस्ट फ्लोईंग रिव्हर. आणि इथली ब्रह्माणी जी आहे ती सेकंड रिव्हर आहे ओडिसाची लार्जेस्ट मधून. ठीक आहे. फर्स्ट महानदी आहे. महानदीबद्दल आपण एंटायरली तसं पण बघितलं. आता दामोदर रिव्हर आपण जेव्हा गंगा करत होतो तेव्हाच आपण बघितलं होतं. तर दामोदर छोटा नागपूर प्लाटूपासून इथे ओरिजिन होते, झारखंड आणि वेस्ट बेंगॉलमध्ये फ्लो होते. आणि दामोदर रिव्हरला रिफ्ट म्हणजे हे रिफ्टमधून असल्यामुळे हिला रूर ऑफ इंडिया पण म्हणलं जातं, ॲज वेल ॲज हिला सोर ऑफ बेंगॉल पण म्हणलं जातं. ठीक आहे. सोर ऑफ बिहार आपण बघितलं होतं, ओसी रिव्हरला म्हणतात. आता इथे सोर ऑफ बेंगॉल दामोदरला म्हणतात. ठीक आहे. आता हे यांची एकदा लोकेशन बघून घ्या तुम्ही रिव्हर्सची. ठीक आहे. गोदावरी पण येते इकडे, कृष्णा पण येते. आणि गोदावरी आणि कृष्णाच्या मध्ये ना एक लेक आहे, कोलेरू लेक. ठीक आहे. त्याचबरोबर महानदी रिव्हर आणि इकडे गोदावरीच्या इकडे थोडं मधात घेतलं. ठीक आहे. या छोट्या मोठ्या रिव्हरला इग्नोर करून ते लेक चिलिका येते इथे. त्याचबरोबर पनेरू आणि कावेरी या दोघां रिव्हरच्या मधात लेक पुलिकत. ठीक आहे. हे मेजर काही लेक्स आहेत इन द ईस्ट डायरेक्शन. ठीक आहे. आणि हे सर्व आहे आपले ईस्ट फ्लोईंग रिव्हर. नाव सम इम्पॉर्टंट लेक्स इन इंडिया आणि त्याच्याबद्दल डिटेल्स बघून घेऊ. तर इकडे जेव्हा आपण जम्मू अँड काश्मीरला असतो तिथं पँगॉंग टॅसो सॉल्ट वॉटर लेक आहे, पार्शली चायनामध्ये आहे. आणि ही हाय अल्टिट्यूड लेक आहे इंडियाची. आणि तोमोरिरी ठीक आहे, ही बार्किश वॉटर लेक आहे. आणि ही रामसर पण आहे, बार्किश रामसर साईड लेक. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण खाली आलो तर नैनिताल येते इथे आपलं UK जवळ. त्याच्यामध्ये ही जी नैनिताल आहे ना ती नॅचरली टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीमुळे फॉर्म झालेली लेक आहे. आणि ही पियर्ड शेपची आहे. ओके. कुठल्या शेपची आहे? पियर्ड शेपची. मग इकडे आपली सिक्कीमचा भाग येतो. आता सिक्कीममध्ये सॉंगमो चांगो ग्लेशियर ठीक आहे इथे येते. मग आपलं इकडे या साईडला नॉर्थ ईस्टर्नकडे लोतक म्हणून एक मेजर लेक आहे. लोतक लेक जी आहे ती बेसिकली मणिपूरमध्ये आहे. आणि ही फॉर्म करते फ्लोटिंग बायोमास, ज्याला पुमडीज असं म्हणलं जाते. आणि ही जी लोतक लेक आहे ना इथेच त्याच्या जवळच केबुल लॅम्जो जी वर्ल्डचा एकलोता एक असा नॅशनल पार्क आहे जो फ्लोटिंग आहे, तो पण इथे लोकेटेड आहे. आणि त्याचबरोबर शेंगाई डिअर्स जे असतात ठीक आहे, हरिण इथे मिळतात. ठीक आहे, या रिजनमध्ये. सो हे झालं आपलं लोतक लेक, मणिपूरमध्ये आहे. पुमडीज ते बनवतात. आणि केबुल लॅम्जो जो आपला नॅशनल पार्क आहे, वर्ल्डचा एकलोता एक फ्लोटिंग नॅशनल पार्क, या रिजनमध्ये मिळते. त्याच्यानंतर इकडे त्रिपुरामध्ये रुद्रसागर हा लेक भेटते. आणि हा जो रुद्रसागर लेक आहे ना तो फ्रेश वॉटर लेक आहे. ठीक आहे. नॅचरली फ्रॉम रामसर साईट आहे. नाव इकडे आपण खाली आलो. ठीक आहे. तर तिथे आपलं चिलिका लेक येते. चिलिका लेक काय आहे? बार्किश लार्जेस्ट कोस्टल लगून. हे कोस्टल आहे आणि बार्किश आहे. जसं इथं त्रिपुरा मधला हा जो होता रुद्रसागर लेक तो फ्रेश वॉटर होता, पण हा चिलिका बार्किश वॉटर आहे. त्याच्यानंतर खाली आपण आंध्र प्रदेशकडे गेलो तर तिकडे कोलेरू लेक येते. ठीक आहे. आणि कोलेरू लेक फ्रेश वॉटर लेक आहे, गोदावरी आणि कृष्णाच्या मधात येते. मी आताच तुम्हाला या साईडमध्ये पण सांगितलं होतं. बघा, गोदावरी कृष्णाच्या मधात. ठीक आहे. मग आपण परत खाली गेलो तर इथं पुलकित लेक येते. पुलकित लेक जवळच आहे सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर. ठीक आहे, श्रीहरिकोटा जवळ. आणि मग इकडे खाली कोडाई कॅनल. आता कोडाई कॅनल, आता याच्यानी कॅनल, तर आपल्याला माहिती आहे कॅनल. ठीक आहे. थोडा अंदाज लावू शकतो की ही जी आहे नॅचरली फॉर्म नाही असून ही आर्टिफिशियली मॅनमेड लेक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आता हा आपला केरलावाला भाग झाला. आता केरलामध्ये वेंबनाड लेक ठीक आहे, जी लॉंगेस्ट लेक आहे ब्लॅक वॉटरची. ठीक आहे. बार्किश लगून आहे. आणि इथे एक रेस पण होते ज्याला आपण बोट रेस जी म्हणतो. ठीक आहे. आपण खूपदा न्यूजमध्ये किंवा मोबाईलवर खूपदा बघितलं असेल, एक बोट रेस होते. लॉंग अशी लंबीशी एक बोट राहते, खूप सारे माणसं तिला चालवतात. ही जी रेस आहे त्याची जे ट्रॉफी असते त्याला नेहरू ट्रॉफी असं म्हणलं जाते. त्याच्यानंतर अष्टमुडी लेक जे बार्किश वॉटर लेक आहे. सास्थाम कोटा फ्रेश वॉटर लेक. ठीक आहे. दिस आर द सर्टन मेजर इम्पॉर्टंट लेक जे केरलामध्ये फ्लो होतात. त्याच्यानंतर हायली इम्पॉर्टंट वन दॅट इज लोणार लेक जे महाराष्ट्रामध्ये येते. ठीक आहे. ते फॉर्म झाली आहे मेट्रॉइडनी. आपल्याला माहिती आहे मेट्रॉइड जो आहे त्याच्यावर पडला. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर लोकेशनवर. आणि तिथे लेक डेव्हलप झाली. ठीक आहे. ही अल्काईन आहे आणि सलाईन आहे. अँड इट इज वन ऑफ द जिओ हेरिटेज साईट. ओके. आणि मेटॉर्स वगैरे काय असते, ॲस्ट्रॉइड वगैरे काय असते, हे सर्व आपण करंट अफेअर मॅगझिनमध्ये डिस्कस केले आहे. सर्व बेसिक टर्म आपण स्पेस टेक्नॉलॉजीचे तिथेच डिस्कस केले आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर इकडे आपली मधात येते हुसेन सागर, ठीक आहे. ही हा आर्टिफिशियल लेक आहे आणि इथेच स्टॅच्यू ऑफ अ बुडाऊन आयलँड इथे लोकेटेड आहे. ओके. मला हे एकदा क्रॉस चेक करावं लागेल, ठीक आहे. हा पॉईंट सध्या राहू द्या, पण सध्या लक्षात ठेवा हुसेन सागर आर्टिफिशियल लेक आहे. त्याच्यानंतर इकडे राजस्थानमध्ये गेलं तर एक सांबार लेक म्हणून आहे आणि हा इंडियाचा लार्जेस्ट आयलँड सॉल्ट वॉटर लेक आहे. आता आयलँड म्हणजे काय आहे, अंदर, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये दिदवाना या लोकेशनमध्ये ही लेक आहे. त्याच्यानंतर इकडे परती हिमाचल प्रदेशमध्ये आपलं रेणुका लेक येते आणि ही फ्रेश वॉटर लेक आहे. त्याचबरोबर आपण या साईडला जर गेला एकदम लडाखवाल्या रिजनमध्ये, तर वुल्लार लेक फ्रेश वॉटर लेक आहे. झेलम रिव्हर टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी आपण इनिशियल जेव्हा झेलम रिव्हर इंडस्ट्रियल ट्रिब्युटरीज पाहत होतो तेव्हाच डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर दाल लेक पण येते जी फ्रेश वॉटर लेक आहे. होकारू फ्रेश वॉटर लेक आणि ही रामसर साईड पण आहे. त्याच्यानंतर सुरेनसर मनसर ट्विन लेक आणि ही वन ऑफ द सॅक्रेड लेक पण म्हणलं जाते हिला, ठीक आहे. तर हे झालं आपलं मेजर लेक्स. आणि काही आता इम्पॉर्टंट वन लाईनर्स मी तुम्हाला सांगून देते. तर लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इंडियामधला वुलार लेक आहे. लार्जेस्ट बार्किश लगून कोण आहे, चिलिका ओडिसामधला. थर्ड लार्जेस्ट इंडिया म्हणजे लार्जेस्ट आयलँड लेक सांबर लेक राजस्थानमधला. लॉंगेस्ट लेक इन इंडिया वेबनार लेक केरलामध्ये जे आहे. क्रॅटरने फॉर्म केलेला लेक लोणार लेक महाराष्ट्रामधला. नंतर आहे फ्लोटिंग नॅशनल पार्क कुठला आहे, लोतक लेक मणिपूर. आणि लास्ट आहे ट्विन सॅक्रेड लेक दॅट इज सुरेनसर मनसर जे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. ओके, दिस आर द इम्पॉर्टंट पॉईंट. नाव सर्टन लोकेशन जे मेनली न्यूजमध्ये असतात त्याच्या रिलेटेड मी एकदा तुम्हाला सांगून देते. तर बघा, आपल्याला माहिती आहे इंडिया पाकिस्तान किंवा POK रिजन, ठीक आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर वाला रिजन नेहमी न्यूजमध्ये असते. त्याचा एकदा मी तुम्हाला डिटेल सांगून देते. तर हा झाला आपला इंडियाचा वरचा टोक, ठीक आहे. तर इकडे हा जो वरचा भाग आहे ना तो गिलगिट बलिस्तानवाला रिजन आहे आणि हा भाग जो आहे मेजरली पाकिस्तानी ऑक्युपाय केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण खाली वळतो इकडे एक ट्रायंगल सारखं इथे फॉर्म होते बघा, याच्या जवळच आहे शयाचिन ग्लेशियर, ठीक आहे. आणि त्याचबरोबर याच्या थोडं वरती गेलो तर एक शशगम ट्रॅक आहे, ठीक आहे. आणि हा जो ट्रॅक आहे ना बेसिकली पाकिस्तानने सिसीड केला होता, म्हणजे इट वॉज सेसिडेड बाय द पाकिस्तान टू चायना इन 1963, ठीक आहे. त्याचबरोबर आपण थोडं या साईडला गेलं तर अक्षय चीनवाला रिजन येतो. हावेवर हा रिजन जो आहे इट इज कंट्रोल बाय चायना आणि इट इज बीन डिस्प्युटेड बाय इंडिया, ठीक आहे. सो हा झाला आपला अक्षय चीनवाला रिजन. त्याच्यानंतर खालीच आपला लडाखवाला भाग येतो. आता लडाखवाला भाग घेतला, इकडे जम्मू येतो आणि इकडे काश्मीर येतो, ठीक आहे. तर हे झालं आपलं वरचं POK वाला रिजन. त्याच्यानंतर या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, मी त्याला एकदा झूम करून दाखवून देते. तर बघा या रिजनमध्ये काय आहे, बेसिकली इथे काही पासेस वगैरे इथे मेन्शन आहे. कुठला व्हॅलीज वगैरे आहे, जसं की नुब्रा व्हॅली, ठीक आहे. UPSCने एकदा प्रश्न विचारलं होतं, जसं मला आठवलं मी तुम्हाला सांगून दिलं. इकडे नुब्रा व्हॅली येते, इथे लडाख लेह त्याचं कॅपिटल, जम्मू काश्मीरवाला हा पूर्ण रिजन. आणि एक ते इंडिया आणि पाकिस्तानच्या मधातली जी लाईन आहे तिला लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणलं जाते. आणि इंडिया आणि चायना, अक्षय चीन आणि इंडियाचा भाग जो असतो त्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतात, ठीक आहे. आणि ही तर पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि आपली इंडियाची मेन बाउंड्री तिला आपण म्हणतो लाईन ऑफ कंट्रोल. तर लक्षात ठेवायचं ॲक्च्युअल कंट्रोल आणि कंट्रोल कुठल्या कुठल्या बॉर्डर्सला मानलं जाते. त्याचबरोबर इथं बघा टेरिटरी सेसिटेड बाय पाकिस्तान टू चायना इन 1963, इकडे शशकम व्हॅलीच्या जवळपास येते, ठीक आहे. इकडे सियाचिन ग्लेशियर, काराकोरम प्लास आपण आताच थोड्या वेळ बघितलं होतं फर्स्टवालं. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात ठेवा, इकडे इंडियाच्या थोडा वरचा जो पॉईंट येतो तिथे वकान कॉरिडॉर येतो, तिकडे आपलं अफगाणिस्तानच्या थोडं जवळ, ठीक आहे. हे झालं आपलं बेसिकली थोडं जे करंटमध्ये होतं. नाव मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावर पण आता जी स्लाइड दिसत आहे ना ती इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. 2-3 स्लाइडमध्ये मी तसंच दाखवणार एंडिंगला PYQs पूर्ण, ठीक आहे. आता चॅनल्स बघून घेऊ. तर 8 डिग्री चॅनल, आता बघा इथे आपले जे आपल्याला माहिती आहे इंडिया हा जो आहे आपला सॉरी ते फिगर बनत नाही आहे माझ्याने.
सध्यासाठी इथे कन्सिडर करून घ्या, ठीक आहे. तर हा जो आहे इंडियाचा भाग, तर इंडियाचा भाग फक्त बॉर्डर, फक्त ही लँड बॉर्डर नाही असून इंडियाचे जे काही रिजन्स आहे, इकडे लक्षद्वीप आणि सॉरी येस, आणि इकडे आपलं अंदमान आणि निकोबार, ठीक आहे. तर हे आयलँड्स पण जे आहे इंडियाचाच भाग आहे. तर ह्या आयलँड जवळ जे आहे सर्टन डिग्री ऑफ अ चॅनल आपण म्हणतो, ठीक आहे. ते क्रिएट होतात आणि त्यालाच आपण 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल असं नाव दिलेलं आहे. तर ते आपण एकदा बघून घेऊ, ठीक आहे. अंदमान आणि निकोबार आर ऑल्सो द पार्ट ऑफ इंडिया, ठीक आहे. फक्त ते आयलँड आहे. सो चॅनल्समध्ये बघा, 8 डिग्री जी चॅनल आहे मिनिकॉय आणि मालदीव्सच्या मधात येते. 9 डिग्री चॅनल लक्षद्वीपच्या इथे येते, ठीक आहे. 10 डिग्री चॅनल लिटल अंदमान आणि कार निकोबार, आणि ग्रेट चॅनल जर बघितली दॅट इज इंदिरा पॉइंट विथ सुमित्रा आयलँड, ठीक आहे. आता थोडं डिटेलिंग इथे बघून घेऊ. तर जर बघितलं आपण, ही अंदमान आणि निकोबारची अशी थोडी लाईन येते, असे डॉट डॉट छोटे छोटे आयलँड्स आहे. तर एक येते नॉर्थ अंदमान. आता नॉर्थ अंदमान आणि कोकोज आयलँड जी म्यानमारचा पार्ट आहे त्याच्या मधातली जी चॅनल आहे तिला आपण कोको चॅनल म्हणतो, ठीक आहे. त्याचबरोबर जसं आपण नॉर्थ अंदमानच्या खाली आलो तर रुतर्ड आयलँड आहे, त्याला आपण साऊथ अंदमान म्हणतो, ठीक आहे. तिच्या मधात आणि लिटल अंदमानच्या मधात डंकन पॅसेज म्हणून येतो. त्याचबरोबर लिटल अंदमान आणि कार निकोबार याच्यामध्ये येतो 10 डिग्री चॅनल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कार निकोबारच्या खाली एक येतो ग्रेट निकोबार. आता ग्रेट निकोबार आणि रोंडल आयलँड, त्याला सुमत्रा आयलँड जी इंडोनेशियाचा भाग आहे त्याच्या मधात जे चॅनल येते तिला आपण 6 डिग्री चॅनल म्हणतो. तर हे चॅनल थोडं लक्षात ठेवा, शॉर्टकटनी लर्न करून घ्याल, ठीक आहे. त्याचबरोबर इकडे आपण गेलं लक्षद्वीपकडे. तर लक्षद्वीपमध्ये अनमिदिवी आयलँड आणि लकादिव आयलँड याच्या मधात 11 डिग्री चॅनल येते, आणि लकादिव आयलँड आणि मिनिकॉय आयलँडमध्ये 9 डिग्री, आणि मिनिकॉय आणि मालदीवच्या मधात 8 डिग्री, ठीक आहे. हे 8, 9 इकडे लक्षात ठेवा, इकडे 10 आहे ना की वरती, ठीक आहे. मग इथे तर तुम्ही तसंही तुम्हाला सांगितलं, याचंच एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, ठीक आहे. तर एंटायरली आपण मेजर हिल्स, माउंटेन, रिव्हर्स, त्यांचे ट्रिब्युटरीज, त्याचबरोबर कुठले डॅम्स कुठे मिळतात, कुठले इम्पॉर्टंट जर टायगर रिझर्व असेल, नॅशनल पार्क्स असेल, हे सर्व आपण बघितले. त्याचबरोबर हिल्स, माउंटेन रेंज, प्लॅट्यूज वगैरे हे सर्व जे आहेत या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे इंडिया रिलेटेड आहे. लवकरच बाकी सेक्शन्स पण मी लवकरच घेऊन येणार, ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू ठेवा. टेलिग्रामला वगैरे पण जॉईन करून घेता. ज्याला करंट अफेअर बुकलेट ऑर्डर करायची आहे ते करून घ्या. त्याचबरोबर PYQ बुकलेट ऑर्डर करायची आहे, ठीक आहे, जी लवकरच येणार आहे, तिला पण ऑर्डर करून घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. आता जितकं पण आपण अभ्यास केलं त्या हिशोबाने तुम्हाला हे आता जितके पण PYQs आहेत ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि याचे आन्सर्स तुम्हाला सांगायचे आहेत. तर इथे बघा, इथे सर्वात पहिले प्रश्न आहे की 13 मध्ये आला होता, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला बेसिन अरेंज करायची आहे. आता येऊन जाणार सर्वांना, आत्ताच आपण डिस्कस केलो. त्याच्यानंतर इथे बघा, हिल कनेक्टेड ईस्टर्न घाट आणि वेस्टर्न घाट, कुठले हिल कनेक्ट करतात, टेल मी इन द कमेंट, ओके. त्याच्यानंतर इथं मॅप आहे, ईस्टर्न हिमालय रिजन शोन, ठीक आहे. हे मॅप आहे, इथले प्लेसेस सांगायचे आहेत, हे 1 2 3 4. आय थिंक तुम्हाला आता लर्न पण झाले असेल घारो कासी जयंती वाला पार्ट, ठीक आहे. सो बरेल रेंज कुठे येते, थोडी इकडे येते, तो गारो कासी जयंती आणि बरेल, इथं मी तसंच तुम्हाला आन्सर सांगून दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक प्रश्न आहे, इथे रिव्हर्स आहे आणि कुठले वॉटरफॉल्स आहेत, ठीक आहे. इथे मेजर रिव्हर्स आहे आणि कुठले वॉटरफॉल आहे ते आपल्याला सांगायचे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, सर्व पॉईंट जर नसेल कव्हर केले मीने, ठीक आहे, कुठं तुम्हाला वाटत असेल सुटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, लॉजिकली कुठलं आपण एलिमिनेशन लावू शकतो त्या हिशोबाने काही आन्सर्स अटेम्प्ट करायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे रिव्हर्स आहे, आयडेंटिफाय करायचे. इथे काही पॅरेग्राफ दिलाय, कुठली रिव्हरचं काय ओरिजिन आहे किंवा त्याच्याबद्दल थोडंफार डिटेल दिलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे नावं दिलेलं आहेत, आपल्याला सांगायचे आहे ती कुठली रिव्हर आहे, ठीक आहे. तर बघा किती जास्त बेसिक क्वेश्चन्स आहेत, किती बेसिक क्वेश्चन विचारले आहेत. इवन दो तुम्ही हा इंडियन मॅपिंगचा व्हिडिओ 4-5दा बघितला तरी पण तुम्हाला चांगल्याने लर्न होऊन जाणार आणि तुम्ही जे जितके प्रश्न आहेत ते चांगल्याने अटेम्प्ट करू शकाल, ठीक आहे. तर इथे बघा 17 मधला प्रश्न बघा, चॅनल्सवर प्रश्न आहे, कुठला चॅनल कुठल्या याला लिंक करतो, आत्ताच आपण लास्ट स्लाइडमध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर इकडे मॅप्स आणि रिव्हर्स आणि त्याचे पिक्स वगैरे काय आहेत, अभी जस्ट हमने डिस्कस किया, ठीक आहे. येऊन जाणार तुम्हाला. मॅच द पेअर, ओरिजिन काय आहे, इझी आहे, आत्ताच बघितलं आपण सर्व, कमेंटमध्ये आन्सर द्यायचं, ठीक आहे.
त्याच्यानंतर 2023-2024चे लेटेस्ट क्वेश्चन्स बघा. ठीक आहे. इथे हा एक क्वेश्चन थोडा नॉटिकल माइल वगैरे हा थोडा जॉग्राफी NCERT ज्यांनी वाचलं असेल त्याला तसं समजून येणार, पण रेस्ट ऑफ द क्वेश्चन आर इझी, येऊन जाईल तुम्हाला. गोदावरी, कृष्णा आणि कावेरीचं कोर्स ऑफ वॉटर. ठीक आहे. इथे यांनी काय केलं आहे, थोडं ॲनालिटिकल विचारलं आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी थोडं जॉग्राफीचं कन्सेप्ट प्लस मॅपिंगचा कन्सेप्टला थोडा मिक्स करून विचारला आहे. ठीक आहे. ते सिंगल मॅपिंगवर आता प्रश्न येत नाही, कधी कधी जॉग्राफीचं थोडंफार कन्सेप्टमध्ये ॲड करतात. सो दिस आर सर्टन क्वेश्चन जे PYQ मध्ये आलेले आहेत. PYQचं बुक तसं पण येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एंटायरली तसं कव्हर केलेलंच आहे. ठीक आहे. पण आता जे काही क्वेश्चन मी तुम्हाला डिस्प्ले केले आहेत ते PYQचेच आहेत, MPSC राज्यसेवेचे. ठीक आहे. अँड दॅट्स इट. So see you soon in the next one. Till then, thanks for watching and please do like, comment, share the video. आणि येस, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं. येस, मला काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे किंवा तुम्हाला काही इश्यू येत असेल, ठीक आहे, माझी लँग्वेज नसेल कळत किंवा काहीही असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लिहा, ॲटलिस्ट थोडं एंगेजमेंट दाखवा. लिहा तिथे की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे, मॅम चांगला आहे व्हिडिओ. जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते कमेंटमध्ये डेफिनेटली करा. तुमचे फ्रेंड्स काही प्रिपेअर करत असेल त्यांना पण डेफिनेटली व्हिडिओ शेअर करा. आणि येस, सी यू सून. ऑल द बेस्ट.